आज ते नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आपण. चॅप्टरचं नाव टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तसं ज्यावेळेस आपण हा चॅप्टर वाचला आहोत त्यावेळेस बऱ्याच मुद्द्यांची चर्चा आपल्याला इथे अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं एनर्जी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आपण पुढचा टप्पा पाहूया की ग्रीन एनर्जी म्हणजे काय. ग्रीन एनर्जीकडे जर्नी टुवर्ड्स दी ग्रीन एनर्जी. आपण आता सध्या जे काही वेगवेगळे एनर्जी सोर्सेस वापरतो बहुतांशी जे एनर्जी सोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं आणि हे जे पोल्युशन होतं त्याने डिग्रेडेशन होणार आहे. कोणाचं? एन्व्हायरमेंटचं. मग हे एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन न होता जे काही सोर्सेस ऑफ एनर्जी वापरले जातात नंतर आपण त्याचे डिटेल चर्चा करू. हे जे एनर्जी सोर्सेस त्याचं डिप्लिशन चालू झालेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. ते न करता जर आपल्याला एनर्जी मिळवता आली अर्थात एन्व्हायरमेंटला डॅमेज न करता आपल्याला एनर्जी मिळवायची आहे. ठीक आहे. हा सगळा प्रवास आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचा आहे. सो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये पहिला प्रश्न आपल्याला पडणार आहे एनर्जी कशाला म्हणायचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. एनर्जी आपण कशाला म्हणणार आहोत. एनर्जी कशाला म्हणायचं हे समजून घेत असताना आपल्याला अजून एक महत्वाचा प्रश्न पडला पाहिजे आणि तो असणार आहे वर्क म्हणजे काय. याच्यापूर्वी बेसिक तुमचं झालेलं असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वर्क कशाला म्हणायचं हे समजून घेतलेलं असणार आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ज्यावेळेस तुम्ही अभ्यासत असतात त्यावेळेस फोर्सची कॉन्सेप्ट तुम्ही अभ्यास केली असणार आहे. बरोबर. फोर्सच्या कॉन्सेप्ट मध्ये आपण असं पाहिलेलं असणार आहे की F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. दिस इज अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. फोर्स मुळे काय होतं, एखाद्या पदार्थाचं काय होऊ शकतं, डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. मी आता फिजिक्स शिकवत नाही आणि फोर्सची कॉन्सेप्ट तुम्हाला पटवून देण्याचा माझा कुठलाही विचार नाही की फोर्स अप्लाय केल्यानंतर काय काय घडू शकतो. सध्या फक्त मला त्यातला एकच पॉइंट उचलायचा आहे की फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंट झालं. जर डिस्प्लेसमेंट झालं तर वी कॅन से वर्क इज डन. त्यावेळेस आपण म्हणतो की कार्य झालं. बरोबर. तुम्ही फोर्स लावलं आणि वर्क डन नाही झालं, डिस्प्लेसमेंट नाही झाली तर आपण असं म्हणतो की वर्क इज नॉट डन. सो डिस्प्लेसमेंट इज द रूल. डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे फोर्स अप्लाय केल्यानंतर. एक तर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स झालं पाहिजे किंवा इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स झालेला पाहिजे पण डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे. इफ बॉडी डिस्प्लेसेस इन द डायरेक्शन ऑफ फोर्स वी से पॉझिटिव्ह वर्क इज डन. काय म्हणतो आपण याच्यामध्ये? पॉझिटिव्ह वर्क इज डन. इफ बॉडी डिस्प्लेसेस अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ फोर्स वी से दॅट देयर इज निगेटिव्ह वर्क डन. आपण त्यावेळेस काय म्हणतो? निगेटिव्ह वर्क. हे क्लिअर असेल की वर्क डन म्हणजे काय. एखाद्या बॉडीवर तुम्ही बल प्रयुक्त केल्यानंतर व्हेन फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी काय झालं पाहिजे? इट शुड डिस्प्लेस आयदर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स और इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ फोर्स. देन इट इज सेड दॅट वर्क इज डन. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. वर्क डन जर क्लिअर असेल तर एनर्जी ही कॉन्सेप्ट समजायला अवघड नाही. एनर्जी म्हणजे काय आपण याच्यापूर्वी याची डेफिनेशन पाहिलेली असणार आहे. एनर्जी म्हणजे काय? स्टोअर्ड कॅपॅसिटी टू डू वर्क. हा शब्द कधी तुमच्या पुस्तकात तुम्हाला दिसणार नाही. स्टोअर्ड कॅपॅसिटी ऑर ॲबिलिटी टू डू वर्क. हे कधीतरी तुम्ही याच्यापूर्वी फिजिक्स मध्ये समजून घेतलेलं असणार आहे. स्टोअर्ड कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे काय? कार्य करण्याची साठवून ठेवलेली क्षमता. आता आपण पाहिलं वर्क डन म्हणजे काय, कार्य होतं म्हणजे काय होतं. हे जे काही वर्क केलं जातं एखाद्या बॉडीकडून ते घडून येतं त्याच्यासाठी बॉडीची जी स्टोअर्ड कॅपॅसिटी असते त्याला आपण काय म्हणतो? एनर्जी असं म्हणतो. सो एनर्जी इज डिफाइंड ॲज स्टोअर्ड कॅपॅसिटी टू डू वर्क. मुद्दा क्लिअर. मग याच्या संदर्भातला अतिशय महत्वाचा अजून एक नियम तुम्हाला माहिती असला पाहिजे जो आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये उपयोगी पडणार आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मी नेहमी विनोदाने म्हणतो तुम्ही सायन्सला होता, तुम्ही सेमी इंग्लिशला होता, हे पटवून द्यायचे दोन पुरावे कोणते. एखाद्या तुम्ही सांगितलं की तुम्ही सायन्सला पण तुमच्या वागणुकीमुळे
तुमच्या अभ्यासामुळे समोरच्याला पटत नाही की तुम्ही सायन्सला होता. तुम्ही कसे पटून देऊ शकता? 2 नियम तुमचे पाठ आहेत त्यांना म्हणून दाखवा. पहिला नियम न्यूटनचा तिसरा नियम, एव्हरी रिएक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठीक आहे. आणि दुसरा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा पाठच असला पाहिजे, येतच असला पाहिजे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. दॅट इज टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जीचं कन्व्हर्जन तुम्ही एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात करू शकता, तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. याचा अर्थ A2 क्रिएट झाली का? नो. E1 डिस्ट्रॉय झाला का? नो. एनर्जी इज कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एका टाइपची एनर्जी दुसऱ्या टाइप मध्ये कन्व्हर्ट झाली. बटन दाबलं, इलेक्ट्रिक एनर्जी. ऑफकोर्स कशाचं बटन दाबलं? बरोबर. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट्स इनटू लाइट एनर्जी. One form of the energy converts into another form. So, what are the different forms of energy? The next question is, what are the different types or different forms of energy? Forms वेगळे and type वेगळे शब्द आहेत. There are 2 types of energy. There are 2 types of energy. There are different forms of energy. हा वेगळा भाग झाला. Types of energy झाला असणार आहे तुम्हाला याच्यापूर्वी फिजिक्स मध्ये. There are 2 types of energies. पहिला पोटेन्शियल एनर्जी. कुठला? पोटेन्शियल एनर्जी. आणि दुसरा कायनेटिक एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी समजून घेत असताना आपल्याला याची खूप जास्त गरज, याची खूप जास्त मदत होणार आहे. पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी possessed by the body by the virtue of its configuration, स्पेलिंग चेक करा. सिच्युएशन, एनर्जी possessed by the body due to its motion, by the virtue of its motion is the kinetic energy. So there are 2 basic types of the energy. First among them is potential energy and another one is the kinetic energy. Energy possessed by the body by the virtue of its configuration. ही अशी स्पेलिंग आहे. और इट्स सिच्युएशन. कायनेटिक एनर्जी ड्यू टू इट्स मोशन. हे झाले 2 मुख्य प्रकार. हे माहिती असणं गरजेचं असणार आहे. व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? आता आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी समजून घेतला. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण समजून घेतला. याचा अर्थ आपल्याला कळलं की एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. एक साधं उदाहरण घेऊ. आतापर्यंत तुम्ही जे शिकलाय त्याला आधारित, त्याला साजेसं असं. समजा एखादा डॅम आहे, ठीक आहे. इथे पाणी साठवलेले आहे या एका विशिष्ट हाईट पर्यंत, इथून जमिनी, हे पाणी, ठीक आहे. दिस वॉटर इज ॲट हाईट एच. किती हाईटवर आहे? एच एवढ्या हाईटवर आहे. मग एच एवढ्या हाईटवर काय असणार आहे? त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. हे पाणी वेगाने खाली येतं. काय प्राप्त झाले? कायनेटिक एनर्जी. बरोबर. त्याच्यानंतर इथे टर्बाईन्स फिरतात. या धड्यामध्ये आपण पाहणार आहे. टर्बाईन फिरल्यानंतर इथे आपल्याला काय मिळते? इलेक्ट्रिक एनर्जी. ट्रान्समिशन वायरच्या साहाय्याने ती तुमच्या घरी येते. घरी आल्यानंतर तुम्ही तिचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर करता. कॉईल असेल एखादी, पाणी तापवण्याची, स्वयंपाक करण्याची, तिथे तिचं रूपांतर हीट एनर्जी मध्ये होतं. तुम्ही घरामध्ये लाईट लावता, कशामध्ये रूपांतर होतं? लाईट एनर्जी. तुमच्या घरामध्ये टीव्ही असेल, आवाज येतो, काय होणार आहे? साऊंड एनर्जी. क्लिप असेल, रेडिओ असेल. सो दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. दीज आर द different forms of energy. Energy can neither be created nor destroyed, but it can be converted from one form to another form. मग एनर्जीचे वेगवेगळे सोर्सेस असतात. हे सोर्सेस काही संपून जाणारे आहेत, काही न संपणारे आहेत. ठीक आहे. मराठीमध्ये त्याला आपण पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत असं म्हणतो. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी मध्ये आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे, सध्या आपण जी एनर्जी मिळवतो
ती कशी मिळवतो आणि मग आपल्याला ग्रीन एनर्जीकडे जाण्यासाठी काय चेंजेस घडून आणावे लागतील, काय करावं लागेल. सो पहिलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही कॉन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक जो आहे तुमचा तो व्यवस्थित समजून घेतलेला असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस एखाद्या कंडक्टर ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकतो असा सबस्टन्स त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो. ज्याच्यातून वाहून जाऊ शकणार नाही, इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकणार नाही, त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर असं म्हणतो. काही विशिष्ट परिस्थितीत करंट वाहून जाऊ शकतो, काही विशिष्ट परिस्थितीत नाही जाऊ शकत, त्याला आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर, इंटरमिजिएट बिटवीन कंडक्टर अँड बॅड कंडक्टर और इन्सुलेटर, त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. मुद्दा हा आहे ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट एखाद्या सबस्टन्स मधून वाहत असतो, एखाद्या वायर मधून जात असतो, एखाद्या कंडक्टर मधून जात असतो, तो स्वतःभोवती समजा हा कंडक्टर आहे, त्याच्यातून जाणारा करंट आय आहे, तो स्वतःभोवती काय प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड डिनोटेड बाय बी. ठीक आहे, स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं काहीतरी बेसिक तुम्हाला झालेलं असलं पाहिजे. आता इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, हे क्लिअर झालं. चार्ज स्वतःमध्ये जर दुसरा एखादा चार्ज आला तर त्याला अट्रॅक्ट करू शकतो किंवा रिपेल करू शकतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन एनी टू चार्जेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देयर मॅग्निट्यूड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, सो याच्या दरम्यान हे आहे इलेक्ट्रिक फील्ड, द स्पेस और रिजन अराउंड द चार्ज वेअर इट कॅन एक्झर्ट, वेअर इट कॅन इन्फ्लुएन्स अनदर चार्ज विथ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन, त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. याच्या दरम्यान जर दुसरा एखादा चार्ज आला तर त्याला अट्रॅक्ट करू शकतो किंवा रिपल करू शकतो. लाईक चार्जेस और अनलाईक चार्जेस याच्यावर अवलंबून आहे. लाईक चार्जेस असेल तर रिपल्शन, अनलाईक चार्जेस असेल तर अट्रॅक्शन. माझा मुद्दा काय आहे, हा चार्ज ज्यावेळेस ऍट रेस्ट आहे, चार्ज स्वतःमध्ये काय प्रोड्यूस करेल, इलेक्ट्रिक फील्ड. हा चार्ज मोशन मध्ये गेला, हा चार्ज कशामध्ये गेला, मोशन मध्ये गेला. आता इलेक्ट्रिक करंट मिळेल आपल्याला. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नोन एज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट स्वतःभोवती काय प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस, हे कोणी सांगितलं, ओरेस्टेड नावाच्या एक सायंटिस्टने सांगितलं. मग याच्या उलट मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करू शकतो का, असे प्रश्न सायंटिस्ट लोकांना पडले. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड, कोणी सांगितलं, ओरेस्टेडने सांगितलं. मग मुद्दा हा आहे, मॅग्नेटिक फील्ड पासून इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होऊ शकतं का. या प्रश्नाचं उत्तर शोधलं फॅरेडे नावाच्या सायंटिस्टने, मायकल फॅरेडे. कोणी, मायकल फॅरेडे. मग मायकल फॅरेडेचं असं म्हणणं होतं, whenever there is change in magnetic field, whenever there is change in magnetic field associated with the coil, it produces EMF, that is induced EMF असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं असोसिएटेड विथ दी कॉईल, एखादी कॉईल आपण घेतलेली आहे, तिच्या आसपासचं तिच्याशी संबंधित असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं, त्यावेळेस इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, इट इंड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, इट इंड्युसेस ईएमएफ. ऍक्च्युअली काय, इट इंड्युसेस ईएमएफ. आणि एकदा ईएमएफ आला, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आला की त्याच्या बरोबर काय आला, करंट आला. काय आला, करंट. मग याचा अर्थ सरळ झाला की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, हे कोणी शोधलं, मायकल फॅरेडे. म्हणजे काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इंड्यूस करणे. काय इंड्यूस केलं जातं, एक तर इंड्यूस्ड ईएमएफ, इंड्यूस्ड ईएमएफ किंवा इंड्यूस्ड करंट. कोण इंड्यूस करतो हा ईएमएफ, कोण इंड्यूस करतो हा करंट, पुढचा प्रश्न. मग त्याच्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे मॅग्नेटिक फील्ड चेंज होणं. काय अपेक्षित आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणं. कोणाशी, कोणाच्या संबंधित असणार, असोसिएटेड विथ द कॉईल, असोसिएटेड विथ द कॉईल. उदाहरण देतो, तुमच्या सिलेबस मध्ये नाही. लेट अस से दिस इज प्रायमरी कॉईल, दिस इज प्रायमरी कॉईल. ठीक आहे, देयर इज अनदर कॉईल, दिस इज सेकंडरी कॉईल. ठीक आहे, याच्यातून करंट वाहतो आहे, याच्यातून करंट वाहिल्यानंतर समजा याच्यातून करंट वाहतो आहे, याच्यातून करंट वाहत असताना इथं सोर्स ऑफ ईएमएफ असणार आहे, एक तर अल्टरनेटिंग सोर्स ऑफ ईएमएफ असणार आहे किंवा दुसरा असेल.
समजा आपण अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ ईएमएफ वापरला जेणेकरून याच्यातलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतोय. तुमच्या सिलेबसच्या बाहेर आहे, जेवढं सांगतोय तेवढंच फक्त लक्ष द्या. मग याच्यातून करंट वाहत असताना करंट पाहिलं म्हणजे इट विल प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इटसेल्फ. करंट स्वतःवरती काय प्रोड्यूस करतो? मॅग्नेटिक फील्ड. मग हा मॅग्नेटिक फील्ड चेंज करेल, प्रोड्यूस करेल इथं. आता हे जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं त्याच्या लाईन्स दाखवतोय मी तुम्हाला. दीज आर द मॅग्नेटिक लाईन्स. जे काय मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं त्याच्यात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग आता कल्पना करा ही जी कॉईल आहे याच्या संदर्भात याच्याशी असोसिएट असणारा हे झालं मॅग्नेटिक फील्ड. हे काय झालं? मॅग्नेटिक फील्ड. आता हे काही कारणामुळे चेंज झालं. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते काही कारणामुळे चेंज झालं. कोणत्या कारणामुळे चेंज होऊ शकतं? या बाजूचा करंट चेंज झाला की इकडचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. बरोबर आहे. आता जर करंट चेंज झाला याच्याशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं तर या कॉईल मध्ये काय इंड्यूस होतो? ईएमएफ इंड्यूस होतो. याच फेनॉमेनॉनला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुमच्या पुस्तकात इतक्या वेळा तो शब्द येणार आहे बाय द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं पाहिजे. आणि मॅग्नेटिक फील्ड जर चेंज झालं, ज्या कॉईलच्या संदर्भात आपण बोलतोय, ज्या कॉईलशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं तिच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, तिच्यामध्ये हा करंट प्रोड्यूस होतो, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करतो आपण. हे दोन कारणामुळे घडू शकतं. एक तर आपण मॅग्नेटच्या सहाय्याने बोलूया, करंटच्या भाषेत नको, मॅग्नेटच्या सहाय्याने. हा मॅग्नेटिक म्हणजे स्वतःवरती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. समजा कल्पना करा एवढ्या क्षेत्रामध्ये त्याने काय प्रोड्यूस केलं? मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं. जर तुम्ही हा मॅग्नेटच बदलला तर काय होईल? ऑब्विसली याच्यापेक्षा जास्त स्ट्रेंथचा मॅग्नेट वापरला, तिथला मॅग्नेटिक फील्ड बदलेल. आता जी कॉईल आहे, समजा देरीचं कॉईल, ही कॉईल येते, या कॉईलशी असोसिएट असणारं हे मॅग्नेटिक फील्ड झालं एवढा भाग मॅग्नेटिक फील्ड मध्ये. मग या कॉईलशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड किती कारणामुळे बदलू शकतं? एक, हा मॅग्नेट बदला, हा मॅग्नेट हळूहळू इकडे ओढत आणा, हळूहळू याच्याशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड वाढत जाईल. हे अजून जवळ आणा, मॅग्नेटिक फील्ड अजून वाढेल. प्रत्येक पॉइंटवर मॅग्नेटिक फील्ड वेगवेगळं असतं. किंवा दुसरं काय करा, कॉईल त्याच्यामध्ये फिरवा, कॉईल याच्याकडे जवळ आणत चला, नाही कळत. समजा ह्या व्यक्तीला, हा एक्स व्यक्ती आहे, हा वाय व्यक्ती, ह्या एक्स व्यक्तीला वाय व्यक्तीच्या कानाखाली वाजवायची. कशी वाजवू शकतो? याच्यासाठी दोन ऑप्शन आहेत. एक तर काय, मी तुमचे सर आहे, तुम्हाला आता आरटीए नुसार विद्यार्थ्यांना मारणं मान्य नाही. नवीन कायदा झाला राईट टू एज्युकेशन 2010 साली सँक्शन झालेला, की त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास मनाई आहे. बरोबर? सो तरी पण आम्हाला मारतात. त्याच विषय मुद्दा काय आहे माझा? आता समजा माझी इच्छा झाली, मला तुम्हाला मारायचंय, समजा इच्छा झाली, हे सगळं मनातली मनाची काय गोष्टी घडू शकतात? मी काय म्हणू शकतो? बाळा इकडे ये. म्हणजे मी काय केलं? बाळाला इकडे बोलवलं, त्याचा गाल जवळ घेतला आणि वाजवलं. जवळ घेतला मी, फक्त गाल बाजूला घेतला, त्याला बाजूला ठेवला असं नाही, शब्दशास्त्र घेऊ नका, वाजवले. म्हणजे मी काय केलं? कॉईलला माझ्याकडे बोलवलं. बरोबर आहे? त्याच्या गालावर जाळ इंट्रोड्यूस, गाल गरम झाला, हिट एनर्जी. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय? मग मी काय करणार? त्याला मी 3 वेळा आवाज दिला, तो आलाच नाही माझ्याकडे, मी काय करेन? आता मी जाणार त्याच्याकडे. बरोबर? हा त्याच्याकडे जाईल. आता आपल्या कॉन्सेप्ट नुसार हा आहे मॅग्नेट, मी आहे कॉईल. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, मग याच्याशी असोसिएट असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज जर घडून आणायचं असेल तर दोन गोष्टी कराव्या लागेल. एक तर मॅग्नेटने याच्या दिशेने जायचं, म्हणजे मॅग्नेटने मोशन मध्ये जायचं, किंवा कॉइलने मोशन मध्ये जायचं. दोघांपैकी एक जरी मोशन मध्ये गेलं काय होणार? मग कॉइलशी असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस होणार, म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस. कळतंय? प्रवास कसा करून आणायचा तुम्हाला? पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. कोण चेंज करायचंय? मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे बी चेंज करायचंय. त्याच्यामुळे कोण चेंज होतं? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतं. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला की ईएमएफ इंड्यूस होतो. कोण इंड्यूस होतो? ईएमएफ. अर्थात आपल्याला काय मिळते? इलेक्ट्रिक एनर्जी. समजलं? हेच नाही घडलं तर, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज नाही झालं तर याच्यातला कुठलाच भाग तयार होणार, कुठलाच भाग घडणार नाही. मग हा चेंज कसा घडून आणू शकतो आपण? इथे मी सांगितलं तुम्हाला. एक तर मॅग्नेट मोशन मध्ये न्या, किंवा एक तर कॉइल मोशन मध्ये न्या. त्या संपूर्ण लढ्यामध्ये आपण कोणाला मोशन मध्ये नेणार आहोत? मॅग्नेटला मोशन मध्ये नेणार आहोत.
मग मॅग्नेट मोशन मध्ये जाणार, मॅग्नेटला मोशन मध्ये नेण्यासाठी कशाची तरी गरज पडणार आपल्याला, मॅग्नेटला मोशन मध्ये नेण्यासाठी कशाची तरी गरज पडणार. तो एकदा मॅग्नेट मोशन मध्ये गेला की ही सायकल चालू होणार, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार, मग फ्लक्स चेंज होणार, फ्लक्स चेंज झाला की एमएफ इंड्यूस होणार आणि मग इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला मिळणार. मुद्दा काय आहे, मॅग्नेट फिरला पाहिजे, कंटिन्युअसली मोशन मध्ये गेला पाहिजे, मग ह्याला फिरवायचं आहे आपल्याला. मग हा मॅग्नेट टर्बाईन नावाच्या एका प्रकाराला बांधलेला असतो. तो प्रकार काय आपण त्याची डायग्राम सह पाहणार आहे. हा मॅग्नेट कोणाला बांधलेला असतो, कोणाला फिक्स केलेला असतो, टर्बाईन. टर्बाईन फिरलं की काय फिरणार, मॅग्नेट फिरणार, मॅग्नेट फिरलं की हे सगळं चालू होणार. मग टर्बाईन फिरवण्यासाठी कोणाची एनर्जी वापरतो आपण हे महत्वाचं आहे. आणि ह्या धड्यामध्ये आपण टर्बाईन फिरवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची एनर्जी वापरणार. एकदा टर्बाईन मोशन मध्ये गेलं की संपला, हा सायकल पुढची चालू झाली. टर्बाईन मोशन मध्ये गेलं की परिणाम काय होणार बाळांनो, मॅग्नेट फिरणार, मॅग्नेट फिरला की काय होणार, मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला की काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार, म्हणजेच काय प्रोड्यूस होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता आपण ग्रीन एनर्जी कडे नाही चाललो, सध्या आपण फक्त कुठे चाललो, टुवर्ड्स एनर्जी, आपको जनरेशन, एनर्जी जनरेशन. काय कळलं आतापर्यंतच्या चर्चेमध्ये, काय कळलं तुम्हाला, जर एनर्जी जनरेट करायची असेल सध्याच्या मेथडने, ऑर्थोडॉक्स मेथडने काय करावं लागेल, मॅग्नेट फिरणं आवश्यक आहे. मॅग्नेट फिरल्याने काय होतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्याने काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतं, आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं की काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ह्या सगळ्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनने इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते. म्हणजे आपल्याला टर्बाईन फिरवणारी कुठली तरी एक एनर्जी पाहिजे, त्या एनर्जीनं टर्बाईन फिरवलं पाहिजे. उदाहरणार्थ मोठ्या मोठ्या धरणामध्ये जे पाणी साठवलेलं असतं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते, प्रचंड वेगाने ते एका टनेल मधून खाली आणून सोडलं जातं. मग पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट्स इनटू कायनेटिक एनर्जी, कारण की पाणी आता वेगाने यायला लागतं. मग पाण्यामध्ये साठवून ठेवलेली पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी. या कायनेटिक एनर्जीने येऊन ते कशावर पडतं, टर्बाईनच्या पात्यावर पडतं, ब्लेड्स ऑफ दी टर्बाईन्स. आपण पुढे पाहणार आहोत. आणि एकदा ते पाणी जोराने टर्बाईनवर पाडायला लागलं की टर्बाईन काय होतं, फिरायला लागतं. टर्बाईन फिरायला लागलं की आपली पुढची स्टोरी चालू झाली. टर्बाईन फिरणं म्हणजे काय झालं, आता मॅग्नेट फिरायला चालू झाला, म्हणजे मॅग्नेट मोशन मध्ये गेला. आणि मग पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे बी चेंज होणार, त्यामुळे फ्लक्स चेंज होणार, फ्लक्स चेंज झाला म्हणून ईएमएफ इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार. पॉइंट इज दॅट टर्बाईन फिरलं पाहिजे. काय झालं पाहिजे, टर्बाईन फिरलं पाहिजे. एक फक्त वेगळा प्रकार तुमच्या सिलेबस मध्ये आपण पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये टर्बाईनची गरज पडणार नाही, एकच प्रकार. बाकी सगळ्यामध्ये आपण काय करणार आहे, टर्बाईन फिरवणार आहोत. म्हणजे मुद्दा काय, आपल्याला अभ्यास करत असताना एवढं शोधायचंय, टर्बाईन फिरवण्यासाठी कोणती एनर्जी वापरतोय आपण, त्यासाठी आपण काय अरेंजमेंट करतोय, लक्षात येते. चल पुढे जाऊया. आता हे जर कळलं असेल तर मला खूप मेहनत करावी लागणार नाही. ठीक आहे, दिस इज कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ही कशाची कॉन्सेप्ट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ही आपली मेन हिरो, कॉइल, हिरोईन, कोण आहे, मेन घटक आहे आपला, कोणता, कॉइल. जर आपण याच्याशी असोसिएट असणारी हे जे काही दाखवले ना लाईन ऑफ फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केलं तर याच्यात काय प्रोड्यूस होणार आहे, हे बघा इथे व्होल्टमीटर त्यासाठीच वापरलेला आहे, मोजण्यासाठी. पोटेन्शियल डिफरन्स मोजतो तो, ईएमएफ मोजतो. आणि हा काय आहे, अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होतो. काय अल्टरनेटिंग करंट झालेला असणार आहे, दाखवतो नवीमध्ये. दोन प्रकारचे करंट, डीसी करंट आणि एसी करंट. हा एसी करंट आहे, प्रत्येक हाफ सायकल नंतर स्वतःची डायरेक्शन चेंज करतो. प्रत्येक हाफ सायकल नंतर काय करतो, स्वतःची डायरेक्शन चेंज करतो, याला एसी करंट म्हणतो. आलं लक्षात. हे पहा, हा जो शाफ्ट आहे त्याला हा मॅग्नेट जोडलाय, बरोबर आहे. हा शाफ्ट फिरला, हा शाफ्ट रोटेट झाला की मॅग्नेट रोटेट होणार. मॅग्नेट रोटेशन मध्ये गेला म्हणजे मॅग्नेट मोशन मध्ये गेला. मॅग्नेट मोशन मध्ये गेला तर काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ द कॉइल चेंजेस, आणि त्याचा परिणाम म्हणून ईएमएफ इज इंड्यूस इन द कॉइल, बरोबर. हा शाफ्ट कशामुळे फिरवायचा हे महत्वाचं आहे. कारण तो शाफ्ट नाही फिरला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार नाही. मॅग्नेटिक फील्ड नाही चेंज झालं तर फ्लक्स चेंज होणार नाही. फ्लक्स चेंज नाही झालं तर पुढची स्टोरी होणार नाही, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन घडून येणार नाही. मुद्दा काय आहे, हे ज्याला लावलंय ना हे शाफ्ट, ते टर्बाईनला लावलेलं असतं. ते टर्बाईन फिरलं पाहिजे. ते टर्बाईन फिरलं की हे फिरणार आणि ही पुढची सगळी स्टोरी होणार. त्याच्या आधीची स्टोरी आता आपल्याला समजून घ्यायची. हा शाफ्ट कोणत्या टर्बाईनला बांधलाय, फिक्स केलाय, आणि टर्बाईन फिरवण्याची जबाबदारी कोणत्या एनर्जीवरती आहे. आर यू गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. डिफाइन इलेक्ट्रिक जनरेटर. डिफाइन इलेक्ट्रिक जनरेटर.
इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करणारा नावात आहे. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करणार काय आहे? इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन. हे जे मशीन आहे काय करतं? इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करतो. ऑफकोर्स बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल, दिस electromagnetic induction, based on the principle of electromagnetic induction. This means आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती कशावर चर्चा करतो आहोत आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता त्याचा हार्ट अँड साऊंड काय असेल ना, तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कॉन्सेप्ट कधी पाहिजे. नुसतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जनरेट होतं असं नसतं. ते समजलं पाहिजे आणि समजायचं असेल तर हे कळलं पाहिजे. सो द इलेक्ट्रिक पॉवर जनरेटिंग मशीन or the machine which produces or which generates electric energy on the basis of or based on the principle of electromagnetic induction. तुम्हाला योग्य वाटेल अशी डेफिनेशन तयार करा. सो इट इज मशीन. हे काय आहे? मशीन which generates electric power based on the principle of electromagnetic induction. हे आहे या स्टोरीचा सगळ्यात महत्वाचा भाग. हा शाफ्ट कुठे जोडलेला असतो? अर्धवट मगाची डायग्राम. हा शाफ्ट कशाला जोडलेला आहे? मॅग्नेट. मॅग्नेट कशाशी असोसिएटेड आहे? मॅग्नेट मध्ये प्रोड्यूस होणारा फील्ड कशाशी असोसिएटेड आहे? कॉईल. मग पुढची स्टोरी चालू होईल. पण फिरलो पण पाहिजे. हा शाफ्ट कशाला जोडलेला आहे? कशाला? मॅग्नेटला जोडलेला आहे. म्हणजे हे कसं आहे माहिती का? तो बाहुबली पिक्चर बघितलाय का? बाहुबली द बिगिनिंग. त्याला ते टर्बाईन लावले. थोडक्यात असं कल्पना करा. त्याचं ते दुसरा एक असतो ना, दोन हे दाखवलेले. बाहुबलीचा जो दुसरा एक भाऊ आहे त्याने तिथं तसलं मशीन दाखवले. त्याच्या रथाला लावलेलं. त्याचं गोल 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 फिरत जातं. त्याला टर्बाईन्स लावलेले. टर्बाईन्स लावले का? त्याला ते ब्लेड लावलेले. येणारा कोणी येऊन त्याला धडकणार मारणार असं त्या पिक्चर मध्ये दाखवले. पिक्चर सोडून ते आपल्याला मेन कॉन्सेप्ट कळत. ते ब्लेड कशाला जोडलेले? खाली काहीतरी आहे. हे शाफ्ट आहे ते फिरतंय. हे बघा इथे त्याची आठवण करून देतो तुम्हाला. बरोबर. फक्त आपल्या स्टोरीमध्ये काय आहे? हे जे शाफ्ट आहे ते माणसं मारत नाही. आपण अहिंसावादी लोक आहोत. महात्मा गांधींच्या देशातले लोक आहोत आपण. सो आपण हे शाफ्ट कशाला जोडलेलं आहे? काहीतरी चांगलं करायचंय आपल्याला. काय करायचंय? मॅग्नेट फिरवायचंय. कशासाठी? चक्कर आली पाहिजे त्याला. का फिरवायचं आहे मॅग्नेट? मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला कोणाशी असोसिएट असणार? विथ दी कॉईल. काय होईल? त्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार. बरोबर. मग महत्वाचा मुद्दा आहे, ही टर्बाईन कोण फिरवणार? हे काय दाखवलंय? नोझल. याच्यातून काय पडतंय जोरात? त्याच्यात पाणी. विथ हाय व्हेलॉसिटी. स्टीम दाखवली. पाणी पण असू शकतं. प्रचंड वेगाने येणाऱ्या वाफा ऍट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर असं पुढे चालून येणार आहे. किंवा वॉटर विथ व्हेरी हाय व्हेलॉसिटी या टर्बाईनवर येऊन पडणार. ही टर्बाईन फिरणार. आता पुढची स्टोरी तुमची तोंडपाठ झाली. आता काय होणार आहे कळतंय? चलो आता हे जे आहे टर्बाईन फिरवण्यासाठी आपण जी एनर्जी वापरतो, इथे काय वापरतो आपण? हाय व्हेलॉसिटी स्टीम. किंवा याच्याऐवजी आपण काय वापरू शकतो? हाय व्हेलॉसिटी वॉटर. म्हणजे धरणामध्ये साठवलेलं पाणी. समजा कोयना डॅम माहिती ना? कुठे आहे? काय कोयना डॅम? गडचिरोली. कुठे कोयना डॅम? गडचिरोली महाराष्ट्रात आहे माहिती ना? बरं एवढं तरी बरं. मग कोयना डॅम कुठे आहे? बाबा सातारला आहे. सातारला. कुठे आहे? सातारामध्ये. कोयना डॅमचं वैशिष्ट्य काय? महाराष्ट्रातली बहुतांशी जी हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी ती कुठून जनरेट होती? कोयना डॅम मधून जनरेट होती. मग कोयना डॅम आहे समजा. कोयना डॅम मध्ये पाणी साठवलेलं आहे. पाणी साठवलेलं आहे. मग काय केलेलं आहे? डोंगरातून टनेल काढलेलं आहे आणि तो कुठे आणलेला आहे? डॅमच्या पायथ्याशी. बरोबर. त्या टनेल मधून पाणी कुठे येतं? त्या पायथ्याशी असणाऱ्या अवडब्बे असणाऱ्या टर्बाईनवर पडतं प्रचंड वेगाने येऊन. आणि टर्बाईन फिरायचं चालू होतं. आणि टर्बाईन फिरले की आता पुढची स्टोरी तुम्हाला माहिती काय घडतं. या पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली जाते. स्टोरी क्लिअर आहे? टर्बाईन फिरणं मस्ट आहे. का फिरले पाहिजे टर्बाईन रे? त्याशिवाय मॅग्नेट नाही फिरणार. पण मॅग्नेट का फिरला पाहिजे? त्याशिवाय मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार नाही. मग मॅग्नेटिक फ्लक्स का चेंज झाला पाहिजे? इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करण्यासाठी. आणि याला एका शब्दात काय म्हणायचं? म्हणजे एका कॉन्सेप्टच्या साहाय्याने सांगायचं झालं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. क्लिअर? ठीक आहे. टर्बाईन फिरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जी आपण वापरतो. हे स्टीम टर्बाईन तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर टर्बाईन म्हणजे काय?
थोडक्यात तुमच्या पुस्तकात दिलेलं सांगतो मी तुम्हाला काय काय सांगितले टर्बाईनच्या बाबतीत. कशासाठी वापरायचंय टर्बाईन? टर्बाईन कशासाठी वापरायचंय? इज युज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. कसं काय फिरवतो तो मॅग्नेट? तशा आपला काय जोडलेला असतो? मॅग्नेट जोडलेला असतो, तो फिरतो. टर्बाईन हॅज ब्लेड्स. कशासाठी येतात? माणसं मारायसाठी. कशासाठी आहे ब्लेड? कशासाठी? पाणी जे येऊन पडणार आहे असं नेम धरून एकाच ब्लेडवर नाही पडणार. जी वाफा येऊन पडणार ते एकाच ब्लेडवर पडणार आहेत का? ज्याच्या पडते त्याच्या पडू द्या, पण ते फिरलं पाहिजे. ते फिरलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते ब्लेड्स आहेत. आलं लक्षात? ठीक. When flow of liquid, water or something, gas, steam, high velocity steam is directed on the blades of the turbine, it rotates. आणि मग पुढची स्टोरी, टर्बाईन रोटेट व्हायला चालू झालं की मॅग्नेट रोटेट होणार, प्लग चेंज होणार, सो अँड सो अँड सो. कळलेलं आहे? सो टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. माझ्या विद्यार्थ्यांना ज्यांना आतापर्यंत लेक्चर कळलेले त्यांना झोपेतून मी ठेवून जरी विचारलं ट्रू ऑर फॉल्स, टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर, ट्रू ऑर फॉल्स? ट्रू. का बरं? टर्बाईनच फिरवण्यासाठी, टर्बाईन त्याच्यासाठीच असतं, त्याच्याबरोबरचा मॅग्नेट फिरण्यासाठी, बरोबर? आणि मॅग्नेट फिरवणं किती मस्त आहे. पुढची स्टोरी ज्याला कळलं त्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक एनर्जी मॅग्नेट फिरला नाही तर प्रोड्यूस होऊ शकत नाही. ठीक आहे. त्याला दाखवलंय बघा, मॅग्नेट जनरेट, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते. ओव्हरऑल आतापर्यंत जी चर्चा केली त्यात तुम्हाला हे कळलं असेल, देर शुड बी प्रॉपर सोर्स ऑफ एनर्जी. कशासाठी? टू रन द टर्बाईन. मग एकदा टर्बाईन फिरलं तर प्रत्येक वेळेस एवढं सगळं सांगत बसत नाही आपण की मॅग्नेटिक फील्ड चेंज होतो वगैरे वगैरे. तर टर्बाईन फिरलं तर जनरेटर मध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो सोर्स ऑफ द एनर्जी टू रन टर्बाईन, टू सेट टर्बाईन इन द मोशन इज नीडेड. मग कोण असू शकतो तो? त्याच प्रश्नांची उत्तर आपण इथे पुढे मिळवणार आहोत. लाईक कोळसा जाळणार आहोत, नॅचरल गॅस जाळणार आहोत, न्यूक्लिअर एनर्जी सोर्स म्हणून वापरणार आहोत. पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण टुवर्ड्स ग्रीन एनर्जी असं म्हणणार आहोत त्यावेळेस आपण काय करणार आहोत? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी ज्यावेळेस आपण म्हणणार आहोत त्यावेळेस हायड्रो इलेक्ट्रिक, तिथे आपण धरणातली साठवलेलं जे पाणी त्याची पोटेन्शियल एनर्जी वापरणार आहोत आपण. समजते? विंड एनर्जी, तर विंड मिल आपण थोडक्यात समजून घेणार. वारा, त्याच्यापासून मिळणारी एनर्जी त्यासाठी वापरणार आहोत आपण टर्बाईन फिरवण्यासाठी. म्हणजे प्रॉपर सोर्स ऑफ एनर्जी. त्यांच्यापैकी काहींच्यामुळे प्रदूषण होणार आहे, काहींच्यामुळे प्रदूषण होणार नाही. ज्यांच्यामुळे प्रदूषण होणार नाही ते आपल्यासाठी काय आहे? ग्रीन एनर्जी कडे आपल्याला घेऊन जाणार. समजले? ठीक आहे. सो दिस फ्लो चार्ट इज नेसेसरी. परीक्षेला याच्यातले फ्लो चार्ट विचारले जातील डायरेक्ट, आपल्याला माहिती असते काय, आणि माझ्या मते पाठ होऊन जाते. जर धडा कळला तर तुम्ही पुढचा काहीच अडचण नाही. ठीक आहे. पाहता पुढे पहिलं जे आपण पाहणार आहोत ते आहे थर्मल एनर्जी बेस्ड ऑन इलेक्ट्रिक, थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. पहिलं कोण पाहतो आपण? थर्मल एनर्जीवर आधारलेले, म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे? थर्मल एनर्जी. कोणासाठीचा सोर्स ऑफ एनर्जी? टर्बाईन फिरवण्यासाठीचा. कशासाठीचा? टर्बाईन फिरवण्यासाठीचा सोर्स ऑफ एनर्जी कोण आहे? थर्मल एनर्जी. हे असे इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहेत की जिथे आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करतो आहोत बेस्ड ऑन थर्मल एनर्जी. मग ही थर्मल एनर्जी आपण कशापासून मिळवतो? त्यासाठी आपण दगडी कोळसा वापरतो, फ्युएल कोल. सामान्यपणे अँथ्रेसाइट नावाचा एक कोळसा असतो. कोळशाचे वेगवेगळे प्रकार आहेत, दगडी कोळशाचे भूगोलमध्ये शिकला असतात. अतिशय उच्च प्रतीचा कोळसा म्हणजे कोणता? अँथ्रेसाइट. कोणता? अँथ्रेसाइट. कमीत कमी राख मिळते, जास्तीत जास्त एनर्जी मिळते. तो भारतामध्ये सुद्धा तेवढ्या जास्त प्रमाणात आपल्याला दिसत नाही. सो फ्युएल कोल इज द सोर्स ऑफ एनर्जी. आपको जमिनीमध्ये असणार आहे, खनिजाच्या स्वरूपात आहे, कधी ना कधी संपणार आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. हा ज्यावेळेस जाळतो आपण, याच्यामध्ये साठवलेली एनर्जी केमिकल एनर्जी, याच्यामध्ये साठवलेली एनर्जी केमिकल एनर्जी. अर्थात आपण ज्यावेळेस कोळसा जाळतो त्यावेळेस आपण केमिकल एनर्जी बर्न करतो. कोळसा बर्न करतो म्हणजे केमिकल एनर्जीला कन्वर्ट करतो. मुद्दा काय? टर्बाईन फिरवायचे. मुद्दा काय? टर्बाईन फिरवायचे. कशाच्या साहाय्याने फिरवणार आहोत? टर्बाईन फिरवण्यासाठी आपण काय करणार आहे? हा कोळसा जाळला, जाळल्यानंतर जी हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे, कोळसा जाळला,
हीट एनर्जी प्रोड्यूस होणार आहे तिला आपण थर्मल एनर्जी म्हणतोय. काय म्हणतोय इथे? हे जी काही हीट एनर्जी आहे त्याच्या सहाय्याने आपण पाणी तापवणार आहोत, गरम करणार आहोत. नुसतं गरम करणार आहे का? आंघोळी करायचं, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करायची, बॉईल करणार आहोत आपण. काय करणार आहोत? हे जे पाणी आहे त्या थर्मल एनर्जीच्या सहाय्याने, जे कशापासून मिळवले आपण? केमिकल एनर्जी इन द कोल. कशामध्ये कन्वर्ट केली? थर्मल एनर्जी. ह्या हीट एनर्जीचा, थर्मल एनर्जीचा उपयोग करून आता आपण पाणी काय करणार आहोत? गरम करणार आहोत. ऑफकोर्स आता पाणी नाही राहणार, इट कन्वर्ट्स इनटू स्टीम. इट कन्वर्ट्स इनटू स्टीम. त्याच्यासाठी जे वापरतो आपण त्याला बॉयलर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिलेला आहे, स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन केलेले आहे, कसं कसं काय काय प्रवास कसा होतो. बॉयलर कशासाठी वापरतात? फॉर द कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. आलं लक्षात? ते खालचं आताच नका लक्षात येऊ. आता पाणी टाकलं कशामुळे? कोळशाची केमिकल एनर्जी जाळल्यानंतर, कोळसा जाळल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट झाली? थर्मल एनर्जी. हीट एनर्जी शब्द प्रयोग नका करू, पुस्तकाप्रमाणे जाऊया आपण. थर्मल एनर्जी. ह्या थर्मल एनर्जीच्या सहाय्याने बॉयलर मध्ये वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम. बॉयलर हे पाणी बॉईल होते, उकळते, अर्थात काय प्रोड्यूस होते? स्टीम, गरम झालेलं पाणी, त्यातून प्रोड्यूस झालेल्या वाफा. त्या वाफा प्रचंड वेगाने फेकल्या जातात, त्यांना डिरेक्ट केलं जातं, दिशा दिली जाते टुवर्ड्स स्टीम टर्बाईन. मला जी डायग्राम आठवा, नोझल. त्या नोझल मधून काय पडलं होतं बाहेर? हाय व्हेलॉसिटी स्टीम. हाय व्हेलॉसिटी. आपला उद्देश साध्य झाला. स्टीम फिरायला चालू झालं, टर्बाईन फिरायला चालू झालं. टर्बाईन फिरायचा चालू झालं म्हणजे मोशन मध्ये गेलं. टर्बाईन इज सेट इन टू दी मोशन and energy possessed by the body, turbine is the body, due to its motion is the kinetic energy. This is how thermal energy in the steam is converted into kinetic energy in the steam. आणि kinetic energy motion मध्ये गेली आणि आता turbine motion मध्ये गेलं. दोघंही मोशन मध्ये आहेत. मोशन मध्ये म्हणून kinetic energy पहिल्यांदा कोण मोशन मध्ये? स्टीम. वेगाने नेली तिकडं, सो kinetic energy in the steam. मग आता turbine मोशन मध्ये गेलं, kinetic energy in the टर्बाईन. आता पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. मग आपण सगळं नाही आता सांगत बसायचं, इलेक्ट्रिक फील्ड चेंज झालं, प्लग चेंज झालं आणि मग काय प्रोड्यूस झालं? इलेक्ट्रिक. डायरेक्ट म्हणायचं जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झाली. सो कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन कन्वर्ट्स इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. विचारू त्याला फ्लो डायग्राम येणार ना? ठीक आहे. सो स्टीम टर्बाईन फिरलं, पाण्याचं काम संपलं, वाफ प्रोड्यूस झाली, स्टीम प्रोड्यूस झाली. वेपर म्हणत नाही, स्टीम असा शब्द प्रयोग करतो, ती बॉईल केलेले. ही जी स्टीम आहे तिनं टर्बाईन फिरवलं, जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झाली, म्हणजे पाणी पुढे फिरते सोडून द्यायचं पुढे. मग त्या वाफेचं फिरून झाल्यानंतर परत कंडेन्सेशन करायचं. काय करायचं? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन मीन्स लिक्विड स्टेट परत कशामध्ये, वेपर स्टेट परत कशामध्ये कन्वर्ट होते? लिक्विड स्टेट मध्ये. शिकलो असं नाही कुठेतरी फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये. सॉलिडला हिट दिली तुम्ही, काय मिळतं आपल्याला? लिक्विड. लिक्विडला हिट दिलं काय मिळतं तुम्हाला? गॅसियस फेज. ठीक आहे. थोडक्यात बर्फ, आईस. हिट दिली काय मिळणार? वॉटर. परत हिट दिली काय मिळणार? वेपर. आता इथे आपल्याला स्टीम मिळालेली, बरोबर. तिचं कंडेन्सेशन करा. कंडेन्सेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? काय मिळणार आहे? लिक्विड. लक्षात येते का? मग ही जी काही गरम वाफ होती तिचं कंडेन्सेशन करायचं. तुम्हाला दिसेल बघा, ही जी पाणी आहे, ही जी वाफ आहे ती आपण कंडेन्सेशन केल्यानंतर पाण्यात रूपांतरित होते आणि तेच पाणी आपल्याला रियूज करता येतं. वेगळा सोर्स ऑफ वॉटर आपल्याला परत वापरायची गरज नाही. तेच पाणी आपण काय करतो? परत घेऊन येतो. हे पहा, सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू द वॉटर. त्यासाठी आपण काय करतो? कंडेन्सर बसवलेला असतो. जसा बॉयलर आहे तसाच काय बसवलेला असतो? कंडेन्सर. त्या कंडेन्सरचं काम काय आहे? जे हॉट वॉटर आहे, ठीक आहे, ते बाहेर पडलं, त्यांनी स्टीम जनरेट केली. आता ह्या जी स्टीम आहे टर्बाईन फिरवलं, फिरून झाल्यानंतर त्यांचं काम चालू आहे. जी बाहेर पडणारी स्टीम आहे तिचं काय करायचं? आपल्याला कंडेन्सेशन कडून आणायचंय. आणि त्याच्यामुळे काय होतं? सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग कशासाठी? स्टीम कन्वर्ट बॅक इनटू दी वॉटर. समजलेला? परत हे पाणी इथे आलं बॉयलर मध्ये, कंडेन्सर मधून पाणी परत कुठं आणायचं? बॉयलर मध्ये. आणि बॉयलर मधून परत पाणी काय होणार आहे? कोळशाच्या साह्याने जी काही एनर्जी प्रोड्यूस केलेली आहे त्याच्या साह्याने ते गरम होणार आणि हा सायकल चालू राहणार. समजलेला? याच्यात एक गोष्ट महत्वाची, पाणी समजा रिपीट तुम्ही रियूज करताय. फ्युएल कोल रिसायकल करताय का तुम्ही? प्रत्येक वेळेस तो नव्याने जाळावा लागतोय. संपला परत नवीन टाकायचं. हा संपत जाणार आहे, हा संपत जाणार, कधी ना कधी संपणार आहे. आणि एक अंदाज आहे पुढच्या 200 वर्षानंतर कोळसा शिल्लक राहणार
नाही. मग पुढे काय समजतंय? हा प्रॉब्लेम आहे याचा. दुसरा प्रॉब्लेम काय आहे याचा? इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते, पण त्याचबरोबर बाकीचे सुद्धा गॅसेस प्रोड्यूस होतात. कोल आहे, कार्बन आहे, हवेत जाळतो थोडक्यात आपण तो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. जर याच्यामध्ये काही प्रमाणात सल्फर असेल तर सल्फर डायऑक्साईड तयार होतो. नायट्रोजन असेल, नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो, जे की पर्यावरणाच्या दृष्टीने, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने ते अगदी पॉल्युटेड, ते काय करतात? पॉल्यूट करतात हवा. म्हणजे तितकेचे ही एनर्जी मिळते आपल्याला मान्य, पण त्याचबरोबर पर्यावरणाची सुद्धा काय होते? हानी होते. डिग्रेड दी एन्व्हायरमेंट. लक्षात येते? ठीक, चलो. हा फ्लो डायग्राम लक्षात आला? तुमच्या मनाने सांगतात का मला हा फ्लो डायग्राम? कोळसा जाळला आपण, सांगा कोळशामध्ये कोणती एनर्जी असते? कोळशामध्ये असणारी एनर्जी केमिकल एनर्जी. पट सांगायचा, केमिकल एनर्जी. ठीक आहे. केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? जाळला आपण कोळसा, कशामध्ये कन्वर्ट झाली? थर्मल एनर्जी. ठीक आहे. ही थर्मल एनर्जी कशासाठी वापरतो बाळांनो आपण? पाणी गरम करायचंय ना, बॉयलर मध्ये वापरतो. तो काय होणार आहे? कायनेटिक एनर्जी इन द स्टीम. कायनेटिक एनर्जी इन द स्टीम. ही जी स्टीम आहे तिची कायनेटिक एनर्जी कशासाठी वापरतो आपण आता? टर्बाइन फिरवायसाठी. कशासाठी वापरतो? तो कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन. ठीक आहे. टर्बाइन फिरले, शेवटचा टप्पा जनरेटर. जनरेटर मध्ये काय प्रोड्यूस होणार? इलेक्ट्रिक एनर्जी. काय प्रोड्यूस होणार आहे? इलेक्ट्रिक एनर्जी. सो रिमेंबर दिस फ्लो डायग्राम. Chemical energy in the coal converts into thermal energy, which converts into kinetic energy in the steam, converts into kinetic energy in the turbine, and finally electric energy is generated. Of course, with the help of generator by using the principle of electromagnetic induction. This is about thermal energy based electric power station. मराठीमध्ये भूगोल शिकला असताना औष्णिक विद्युत ऊर्जा केंद्राचे शब्द आलेले असणार. औष्णिक विद्युत ऊर्जा केंद्र. महाराष्ट्राचा विचार करता तर बऱ्याच ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये, कारण की मेन सोर्स ऑफ एनर्जी सोर्स चंद्रपूरला सगळ्यात मोठा प्लॅन्ट आहे आपल्याकडे. ठीक आहे. चला पुढे. प्रॉब्लेम काय आहे त्याची? मगाशीच मी उल्लेख केला, याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. बॉयलर कुठे दाखवलं आहे, कंडेन्सर कुठे दाखवलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला चिमणी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बाहेर पडणारं जे गॅसेस आहेत कोणकोणते असू शकतात पहा. एअर पोल्युशन होतं, कारण कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड सारखे वायू तयार होऊ शकतात. आणि साधी गोष्ट आहे की सल्फर ऑक्साईड किंवा नायट्रोजन ऑक्साईड ज्यावेळेस हवेत राहतात, पाऊस पडतो, पावसातल्या पाण्याबरोबर ते एकत्र येतं, पावसातल्या पाण्याबरोबर ते एकत्र येतं, नायट्रिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं? नायट्रिक ऍसिड. सल्फर पासून सल्फर डायऑक्साईड काय तयार होतं? सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. आणि नायट्रोजन ऑक्साईड आणि H2O पासून काय तयार होतं? HNO3 तयार होतं. आणि या दोघांना हे दोघं जर पावसामध्ये असतील आणि पावसाच्या पाण्यात असतील तर आपण ऍसिड रेन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? ऍसिड रेन. मथुरा तेल शुद्धीकरण कारखाना जो याच्या शेजारी होता, ताजमहाल आग्रा, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ऍसिड रेन झाल्यानंतर काही प्रमाणात त्याचा परिणाम ताजमहाल होत झालेला आहे. कुठेतरी तुम्ही एअर पॉल्युशनच्या संदर्भात अभ्यासलेला असणार आहे. ठीक आहे. चलो. याच्याशिवाय ज्यावेळेस तुम्ही कोळसा जाळत असता तर सूट पार्टिकल त्यातून बाहेर पडतात. हे जे सूट पार्टिकल असतात ते आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला सूट होत नाही. म्हणजे हे ज्यावेळेस आत शिरतात, आपण रेस्पिरेटरी सिस्टीम आपली अभ्यासलेली असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आठवत असेल जसं जसं पुढचा प्रवास चालू होतो नाकापासून पुढचा, हा जो पुढचा प्रवास आहे अप टू दी अल्वेलाई, या प्रवासाच्या दरम्यान कुठे ना कुठे अडकत राहतात आतल्या बाजूला. ठीक आहे. आणि त्यातून अस्थमा काय होऊ शकतो? अस्थमा होऊ शकतो. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमच्या संदर्भात थोडंसं हे रेस्पिरेटरी सिस्टीमला हानिकारक आहे. हॅझार्डस टू दी रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि ऑफकोर्स मगाशी मी तुम्हाला सांगितलं कोळसा हा रिझर्व्ह फ्युएल लाखो वर्षानंतर तो प्रोड्यूस होतो. कधीतरी पाठीमागे पृथ्वी खाली, जमिनी खाली ज्यावेळेस त्या काळातली झाडं वनस्पती काढले गेलेले त्यातून हा कोळसा प्रोड्यूस झालेला आहे. माहिती असू द्या, जमिनी खाली वनस्पती ज्यावेळेस पुरल्या जातात त्याच्यापासून काय प्रोड्यूस होतो? दगडी कोळसा. आणि प्राणी गाडले गेले की त्यापासून काय तयार होतं? खनिज तेल. ही माहिती असू द्या, ऍडिशनल नॉलेज म्हणून.
पण हे जे रिझर्व आहे ते वर्षानुवर्षे लाखो वर्षापूर्वी जे झाले त्यातून आता प्रोड्यूस झालेले आहे. ठीक आहे. आणि हे येणाऱ्या 200 वर्षामध्ये एक असा अंदाज आहे अख्ख्या जगामध्ये जो कोळसा आहे तो येणाऱ्या 200 वर्षामध्ये संपून जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ही जी काही एनर्जी आहे आपल्याला एनर्जी मिळते पण कधीतरी थांबणार आहे आणि दुसरी हजार्डस आहे दोन्ही बाजू. याच्यातलं एक तर आपण सांगितलं की कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड प्रोड्यूस होतं आणि याच्यामध्ये काय होतं एअर पोल्युशन होतं. आणि दुसरं काय होणार आहे सूट पार्टिकल्स आर एमिटेड which are hazardous to the respiratory system. It can cause asthma. आलं लक्षात. बाकी यांचे तर बरेच हानिकारक इम्पॅक्ट आहेत एअर पोल्युशन मध्ये तुम्ही अभ्यास केला असणार आहे. आता पुढचा जो सोर्स ऑफ एनर्जी आहे तो आहे न्यूक्लिअर मटेरियल. म्हणजे हे आहे मराठीमध्ये शिकलं असतं तर अणु ऊर्जा केंद्र, अणुविद्युत थोडक्यात. मग आता याच्यापासून कशी एनर्जी मिळवली जाते? बेसिक तेच आहे आपलं टर्बाईन फिरवायचे. टर्बाईन फिरवण्यासाठी आपण इथे काय वापरतो? इथे सुद्धा आपण स्टीम वापरतो. मग स्टीम थर्मल एनर्जी लागणार. ही थर्मल एनर्जी कुठून मिळवली जाते? पहिले आता त्या मुद्द्याकडे जाऊया की आपण इथे थर्मल एनर्जी कशी मिळवणार. पुढचा प्रवास तुमच्या लक्षात येईल बघा. हे सगळं सारखंच आहे. स्टीम टर्बाईन आहे इथे, त्याच्यानंतर कोण आहे जनरेटर, पुढे कोण आहे इलेक्ट्रिक एनर्जी. मुद्दा हा आहे स्टीम कुठून प्रोड्यूस होते इथे, त्यासाठी थर्मल एनर्जी कुठून येते? मग त्यासाठी लागतो न्यूक्लिअर रिॲक्टर. काय लागतो? न्यूक्लिअर रिॲक्टर. मराठीमध्ये त्याला अणुभट्टी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? अणुभट्टी. आपल्या भारतामध्ये अशा जवळपास 4-5 मोठ्या अणुभट्ट्या आहेत. ठीक आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर लागतो जिथे न्यूक्लिअर फ्युजन घडतं. काय असतं न्यूक्लिअर फ्युजन सांगतो तुम्हाला. न्यूक्लिअर रिॲक्टर जिथे न्यूक्लिअर फ्युजन घडतं, न्यूक्लिअर फ्युजन मधून जी एनर्जी बाहेर पडते त्या एनर्जीचा वापर करून बॉयलर मध्ये काय केलं जातं? पाणी परत एकदा इथे गरम केलं जातं, बॉईल केलं जातं आणि स्टीम प्रोड्यूस केली जाते. सो सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन, सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर, स्टीम टर्बाईन. परत मग याच्यासारखं ती जी स्टीम आहे तिचं कंडेन्सेशन केलं जातं. सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इन टू दी वॉटर. इथे फक्त काय आहे पहा, इथे फ्युएल म्हणून काय वापरलं जातं? एकतर युरेनियम वापरलं जाऊ शकतं किंवा त्याच्यापासून प्रोड्यूस होतो तो प्लुटोनियम वापरला जाऊ शकतो. अणुबॉम्ब वगैरे जे आहेत ना त्याच्यात प्लुटोनियम वापरलं जातं. लक्षात येते का? ठीक आहे. काय सांगितलं मी? न्यूक्लिअर रिॲक्टर आपण सांगणार मी रिॲक्शन समजून तुम्हाला. न्यूक्लिअर रिॲक्टर प्रयोगशाळेतली रिॲक्शन नाही, हे मोठ्याच्या मोठं कन्स्ट्रक्शन असतं की ज्याच्यामध्ये हे न्यूक्लिअर फ्युजन कडून आणलं जातं. त्याच्यासाठी फ्युएल म्हणून तुम्ही काय वापरू शकता? यू कॅन यूज युरेनियम और प्लुटोनियम. भारतामध्ये युरेनियमचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे. आपल्याला ते वेगवेगळ्या देशांमधून आयात करावं लागतं. आलं लक्षात? आपल्या देशामध्ये आहे थोरियम. आपल्या देशामध्ये काय आहे? थोरियम. आपण ही टेक्नॉलॉजी विकसित करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्या थोरियम पासून आपण एनर्जी मिळवू शकतो का, असा प्रयत्न आपल्या देशामध्ये चालू आहे. बॅक टू द ट्रॅक. न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन आपण बोलून आणणार आहोत. ब्रेकिंग ऑफ द न्यूक्लियस. आता का आणि कसं मी सांगतोय ना तुम्हाला पुढच्या टप्प्यात मी सांगणार आहे तुम्हाला. याच्यासाठी फ्युएल म्हणून काय वापरतोय तुम्ही? युरेनियम आणि प्लुटोनियम. ही जी काही रिॲक्शन, जी एनर्जी ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन मधून बाहेर पडते, न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये बाहेर पडते, कशासाठी युज केली जाते? पाणी गरम करायचं आपल्याला, बॉईल करायचे. गरम करायचं म्हणण्यापेक्षा बॉईल करायचे. का बरं? आपल्याला स्टीम प्रोड्यूस करायची ऍट हाय टेम्परेचर आणि ऍट हाय प्रेशर. आपण ते टर्बाईनच्या दिशेने नेणार आहोत. लक्षात येते? सो स्टीम, सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. ही जी स्टीम आहे ती टर्बाईनवर प्रचंड वेगाने येऊन पडणार. टर्बाईनवर म्हणजे त्याच्या ब्लेडवर. टर्बाईन रोटेट होणार. टर्बाईन रोटेट झालं की काय होणार आहे? जनरेटरमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार. आता ही जी काही स्टीम आपण वापरलेली आहे ती कंडेन्सेशनच्या टेक्निकच्या प्रोसेसने आपण त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहोत? परत एकदा पाण्यामध्ये करणार आहोत. ते परत आपण रियूज करणार आहोत. लक्षात येते? ठीक. आता एनर्जी चेंज बघा. जे फ्युएल आपण वापरतो, युरेनियम असेल किंवा प्लुटोनियम असेल, त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे स्टोअर करून ठेवलेली ती कोण आहे? न्यूक्लिअर एनर्जी. तिचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? स्टीम एनर्जी. म्हणजे आपल्याला काय करायचंय? स्टीम मिळवायचंय. पाण्यापासून स्टीम म्हणजे आपण काय वापरली? थर्मल एनर्जी. मग त्याच्यातून पुढे काय झालं? स्टीम प्रोड्यूस झाली, प्रचंड वेगाने गेली. कायनेटिक एनर्जी इन द स्टीम. पुढे काय? टर्बाईन फिरली, कायनेटिक एनर्जी इन, आणि मग इलेक्ट्रिक एनर्जी. हा पोर्शन नव्हता इथे, हा पोर्शन नव्हता. त्याच्याऐवजी मग अशी कोण होतं?
केमिकल एनर्जी इन द फोर्स. केमिकल एनर्जी इन द फोर्स. मला हे एनर्जी कन्व्हर्जन सांगा फक्त. सांगा. पहिल्यांदा काय आपण वापरणार आहे त्याला? न्यूक्लिअर एनर्जी वापरणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी इन द फ्युएल. फ्युएल म्हणून कोण वापरतो आपण? युरेनियम 235, atomic number 92, atomic mass 235. ठीक आहे. याच्यावर आपण न्यूट्रॉनचा मारा करतो. कशाचा मारा करतो? न्यूट्रॉन. आधी याचं रूपांतर परत युरेनियम 236 मध्ये होतं. 236 लक्षात येते. मग हा युरेनियम 236 स्प्लिट होतो. फिजन होतं त्याचं. काय होतं? फिजन. हे हेवी न्यूक्लियर आहे. ॲटॉमिक मास खूप जास्त आहे. याला काय म्हणतात? हेवी न्यूक्लियर. ठीक आहे. क्रिप्टॉन तयार होतो त्याच्यातून आणि एक बेरियम तयार होतो. त्याच वेळेस अजून 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. काय होतात? 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो, पण ॲटॉमिक मास 1 आपण त्याचा ट्रेस करू शकतो. आता होतं काय? सर याच्यात एनर्जी कुठे बाहेर पडते जवळपास 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. एनर्जी मोजण्याचे युनिट आहे मेगा. 10⁻⁶ इलेक्ट्रॉन व्होल्ट. आउट ऑफ सिलेबस आहे तुमच्या 1.6 × 10⁻⁹ जूल. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 × 10⁻⁹ इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे तुमच्या सिलेबस मध्ये नाही, विचार करू नका. मेगा 10⁶. मेगा म्हणजे किती? 10⁶. एवढी 200 मेगा इलेक्ट्रॉन. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. किती? 200 मेगावॉट. बरं, हे सायकल चालू राहते. हे वापरला किती न्यूट्रॉन वापरले तुम्ही? एकच. न्यूट्रॉन किती वापरलाय? एकच. प्रोड्यूस किती झाले? 3. परत हे 3 डझन पुन्हा अटॅक करतात. अजून तिथे जे युरेनियम असतो तिथे त्याच्यावर अटॅक करतात. म्हणजे हे 3 ठिकाणी अटॅक करतात. परत किती प्रोड्यूस होणार प्रत्येकातून? 3. किती? 3. परत प्रत्येक जण 3 प्रोड्यूस करणार. आता किती? 27. परत 3 किती? 81. सुरुवात कितीपासून झाली? 1. म्हणजे याला चेन रिएक्शन म्हणतात. न्यूक्लिअर चेन रिएक्शन. आणि ही जर अशी चालू राहिली तर तिथे त्या अणुभट्टीमध्ये, त्याला आपण माझी शब्द काय वापरलेला आहे? न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये अशी चालू राहिली रिएक्शन, तर असं नाही ना झालं पाहिजे. कुठेतरी थांबलं पाहिजे. बरोबर ना? मग काय करत असते? ठीक आहे. डायग्राम बघू आपण काय करतात. आधी हे आपण जर असं म्हणत असतो ना न्यूक्लिअर चेन रिएक्शन, पण कंट्रोल्ड न्यूक्लिअर चेन रिएक्शन म्हणून आणावं लागते. काय? कंट्रोल्ड न्यूक्लिअर चेन. ऍडिशनल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? थर्मल एनर्जी. त्या थर्मल एनर्जीच्या सहाय्याने काय तयार झाली? स्टीम. आणि ती मोशन मध्ये दिली आपण. स्टीम कशी असते? ऍट हाय टेम्परेचर आणि ऍट हाय प्रेशर. कुठे येते ती? टर्बाइन. बरोबर आहे. टर्बाइन मोशन मध्ये जातात. सो कायनेटिक एनर्जी टर्बाइन. आणि मग पुढे काय? इलेक्ट्रिक एनर्जी. समजलेलं आहे? काही शंका? ठीक. तुमच्या पुस्तकातूनच उचललंय मी. हे मी तुम्हाला सांगितलं बघा. युरेनियम ॲटॉमिक मास 235, 92 त्याचं ॲटॉमिक नंबर. याच्यावर आपण एका न्यूट्रॉनचा मारा करतो आहोत. ठीक आहे. चार्ज नाही याच्यावर. पहिल्यांदा याच्यापासून आपल्याला काय मिळतो? युरेनियम 236. 235 अधिक 1 235 प्लस 1 236. 92 आणि 0 किती आले? 90. ठीक आहे. आपण याला आयसोटोप म्हणू शकतो. युरेनियमचा काय म्हणू शकतो? आयसोटोप. आयसोटोप म्हणजे काय माहिती ना? सेम ॲटॉमिक नंबर पण डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक वेट वेगवेगळं असतं. ठीक आहे. आता पहा, हा जो आहे ना, हे हेवी न्यूक्लियस आहे. हे जे 2 भाग होतात. काय होतात? 2 भाग सांगितलं तुम्हाला मी. बरोबर. कोण? बेरियम. आणि दुसरा कोण सांगितला? क्रिप्टॉन. ठीक आहे. आपण न्यूक्लिअर चेन रिएक्शन समजून घेत नाहीये. आपला उद्देश काय? एनर्जी कशी प्रोड्यूस होते. त्यामुळे याचा ॲटॉमिक नंबर किती, याचा ॲटॉमिक नंबर किती, याचा मास नंबर किती, याच्या खोलीवर जायची गरज नाही. फक्त जर तुम्हाला पाठच करायचं असेल तर 236 बेरीज झाली पाहिजे. पण नाही येणार 236 233 येणार.
कारण 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. किती न्यूट्रॉन बाहेर पडतात? 3. हे 236 मधले 3 इथे गेले, 233. इथे आणि इथे बेरीज केली तर किती येणार आहे? 233. आणि इथे आणि इथे बेरीज केली तर किती येणार आहे? 92. लक्षात येते? वाटलं तर पहा, इथे दिलेलं असणार आहे तुमच्या पुस्तकामध्ये. एवढं परफेक्ट दिसत नाही. हे पहा 141 आहे. बेरियम साठी किती आहे? 141. आणि इथे किती दिसतंय? 92. त्याला पहा 141 आणि 92. 3 13 आलं का? 233. किती आलं? 233. आणि हे 3 न्यूट्रॉन साठी गेले. हे महत्वाचं नाही, जस्ट जाता जाता माहिती असतं. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा काय? याच्यातून हे झालं न्यूक्लिअर फ्युजन. हे काय झालं? न्यूक्लिअर फ्युजन. FISSION. फ्युजन वेगळं, त्यात एकत्र येतात. त्यात काय होतात? एकत्र येतात. इथे काय होतं? तुटणारे, बाजूला जाणारे. हे दोघं जण मिळाले. एक जण त्यातला बेरियम आहे आणि दुसरा कोण आहे? क्रिप्टॉन आहे. बेरिलियम नाही, बेरियम. दुसरा कोण आहे? क्रिप्टॉन. आणि आपल्याला काय मिळणार त्याच्यातून? 3 न्यूट्रॉन. तर मेन गोष्ट राहिली ना एनर्जी. तर सांगितलं मग तुम्हाला हे तुटत असताना किती एनर्जी बाहेर पडते? ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 200 मेगा इलेक्ट्रॉन. किती? 200 मेगा इलेक्ट्रॉन आहे बघा इथे दिलेले. 200 मेगा इलेक्ट्रॉन एकदा झाल्यानंतर. पण याच्या वेळेस किती बाहेर पडले? 1 2 आणि 3 न्यूट्रॉन बाहेर पडले. ते अजून 3 युरेनियम 235 जो आयसोटोप आहे त्याच्यावर अटॅक करतात आणि ही चेन चालू राहते. म्हणून याला न्यूक्लिअर चेन रिएक्शन म्हटलं गेलं. प्रत्येक वेळेस आता बघा 200 मेगावोल्ट 200 मेगावोल्ट 200 मेगावोल्ट कळते. परत असं आपल्याला किती वेळा मिळणार? 3 त्रिक 9 वेळा. पुढे किती वेळा मिळणार? 27. नंतर 81 243 अँड सो ऑन. लक्षात येते? मी थांबवायचं कसं? मी बघा डायग्राम मध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल. तुम्ही अभ्यास करत असताना कदाचित तुम्ही याच्याकडे पाहणार पण नाही, कारण की आधी प्रश्न तयार झाला तर माणूस त्याचं सोल्युशन शोधतो. आम्हाला प्रश्नच पडला नाही की चेन रिएक्शन थांबवायची कशी, तर आपण त्याचं उत्तर शोधणारच नाही. पडला होता का तुम्हाला हा प्रश्न? मग तुम्हाला उत्तर सापडणारच नाही. जर हा प्रश्न तुम्हाला पडला असता तुमचं उत्तर इथे आहे. कंट्रोल पॉड्स. कंट्रोल पॉड्स. कॅडमियम मी जर बरोबर असेल तर कॅडमियमच्या कांड्या असतात. ठीक आहे. चेक करा नक्की काय आहे. आणि सिलेबस मध्ये नाहीये तुमच्या, एक ऍडिशनल नॉलेज म्हणून लक्षात राहू द्या की काय वापरले जातात? कंट्रोल पॉड्स वापरले जातात. कशासाठी? ही रिएक्शन कंट्रोल करण्यासाठी. हे कदाचित कॅडमियम चुकीचं सांगतोय, थोडंसं मला हे परफेक्ट आठवत नाही काय होते. पण याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? न्यूक्लिअर चेन कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल पॉड्स वापरावे लागतात, जेणेकरून ही रिएक्शन काय होते? कंट्रोल होते. आणि त्याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुम्ही हे वॉटर जनरेट केलं गरम पाणी, ठीक आहे, आणि शेवटी ते कुठेतरी सोडायचं आहे ना. कुठे सोडणार तुम्ही ते? सामान्यपणे हे जे न्यूक्लिअर रिएक्टर्स असतात ते समुद्र किनारी असतात. कुठे सोडून दिलं जातं हे पाणी? समुद्रात सोडून दिलं जातं. आणि मग तिथले जे जलचर आहेत, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, त्यांच्यासाठी ते हजार्डस आहे. हा पहिला प्रॉब्लेम याच्यात. दुसरा प्रॉब्लेम, ही जर चेन रिएक्शन थांबली नाही, हे जर डॅमेज झालं तर ते रिएक्शन थांबत नाही आणि याच्यातून मोठे स्फोट होतात, भयानक मोठे ऍक्सिडेंट्स होतात. 2011 साली जपानमध्ये शेवटी जो ऍक्सिडेंट झाला याच्या संदर्भातला, तिथून पुढे जपाननी ही एनर्जी बंद केलेली त्यांच्या देशामध्ये वापरायची. तर त्याच्यापूर्वी सुद्धा तिथं झालेलं होतं. आपल्याकडे अजून तसं काही झालेलं नाही. दुसरं, याच्यात जो युरेनियम आपण वापरतोय किंवा याच्यात जो प्लुटोनियम तयार होतो, तो मगाशी मी सांगितलं ॲटम बॉम्ब तयार करण्यासाठी वापरला जातो. ती सगळ्यात मोठी सध्या समस्या आहे. आता चालली बघा युक्रेन रशिया युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली. ह्या युद्धामध्ये काय केलं जातं? हे ॲटम बॉम्ब वापरले जातात. आपल्याला इतिहासामध्ये असेल बघा, तुम्हाला जर इतिहास असेल तर हिरोशिमा आणि नागासाकी 9 ऑगस्ट 1945 साली कुठे टाकलेला ॲटम बॉम्ब पहिला? हिरोशिमा. नंतर बरोबर नाही 6 ऑगस्टला टाकला. कशावर? हिरोशिमा. 9 ऑगस्टला कुठे टाकला? नागासाकी. एकाचं नाव लिटल, एकाचं नाव फॅट बॉय. आणि 14 ऑगस्टला जपानने माघार घेतली. आहे ना इतिहासात तुम्हाला? नसलं तर सोडून द्या. बॉम्बची नावं नाहीत पण बॉम्ब टाकले हे तर माहिती असेल ना. हे भयानक आहे. मग समजा याला आपण न्यूक्लिअर वेस्ट म्हणतो. काय म्हणून याला आपण? न्यूक्लिअर. हे झालं सगळं, एनर्जी करून वापरून तयार झाली. ह्याचं काय करायचं पुढं? ही जी न्यूक्लिअर वेस्ट आहे ती परत हजार्डस आहे.
कारण की याच्यातून परत रेडिएशन होत राहतं. हे दीज आर द रेडिएक्टिव्ह सबस्टन्सेस. मग त्याच्यातून इमिशन होत राहतं, रेडिएशन म्हणण्यापेक्षा इमिशन होत राहतं आणि मग ते आसपासच्या सगळ्यांना, जिथे तुम्ही ते हा जर आपण कचरा म्हणून कुठेतरी नेऊन टाकला तर तो भयंकर हानिकारक आहे. मग याचं हे कसं करायचं, डिस्पोजल कसं करायचं, ही खूप मोठी समस्या आहे. ठीक आहे, समुद्रात खोल जाऊन ते करतात. काय करतात, समुद्रामध्ये खूप मोठं ड्रिल खड्डा घेतात आणि तिथे जाऊन ते डिस्पोज करावं असा एक नियम आहे. त्या पद्धतीने ते केलं जातं, पण तरी पण ते काय आहे, हानिकारकच आहे. सो हा एक मोठा प्रॉब्लेम याच्या संदर्भातला आहे. ते तुमच्या पुस्तकातला फ्लो डायग्राम आहे. न्यूक्लिअर रिएक्टर दाखवलेला आहे इथे. त्याच्यामध्ये आपण ते निळ्या कलरने तर दिसतेच तुम्हाला काय असेल ते. हा बॉयलर आहे, हा जो भाग आहे तो बॉयलर आहे. तो पाणी गरम करतोय. पाणी गरम झाल्यानंतर हा एरो तुम्हाला दाखवतोय. हे तुमचे टर्बाईन्स आहेत. टर्बाईन्सवर प्रचंड वेगाने येऊन ते पडणार आहे. पडून झालं ते पाणी खाली आलं, म्हणजे स्टीम. ऍक्च्युअली पाणी नाही, काय आलं, स्टीम. तिथं कंडेन्सेशन झालं, कूलिंग वॉटर. हा कंडेन्सर आहे, हा काय कंडेन्सर आहे. कंडेन्सरच्या साहाय्याने परत पंपाच्या साहाय्याने पाणी हे इकडे आणलं जातं बॉयलरमध्ये आणि परत ते सायकल चालू झाली. व्हॉट आर दी प्रॉब्लेम्स? मी आता उल्लेख केला तसा न्यूक्लिअर वेस्ट जी प्रोड्यूस होणार आहे, हा तिचं डिस्पोजल कसं करायचं ही एक मोठी समस्या आहे. आणि ऍक्सिडेंट इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट ही एक समस्या कायमच राहिलेली आहे. आय थिंक रशियामध्ये मी जर चुकत नसेल तर 1978 साली प्रचंड मोठा अपघात, चर्चेनबिल का काहीतरी नावाची एक तिथे त्यांची अणुभट्टी होती, तिथं स्फोट झालेला होता. तो भयंकर मोठा होता, बऱ्याच लोकांना घेऊन गेला. बरोबर, ठीक आहे. पुढे आहे, आपण आता कोळशापासून एनर्जी प्रोड्यूस केली, त्याच्यानंतर आपण अणुऊर्जा मिळवली. आता नॅचरल गॅस वापरणार आहोत. आता नॅचरल गॅस जरा अलीकडे फेमस झालाय. सीएनजीच्या गाड्या, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. इथे देखील आपण नॅचरल गॅस वापरणार आहे. इथे देखील तो आपण कॉम्प्रेस करणार आहोत. सो फॉर दॅट पर्पज कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. इथे काय वापरतो आपण, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. त्याच्या साह्याने कंबशन चेंबर मध्ये आपण नॅचरल गॅस काय करतोय, जाळतोय, बर्न करतोय. या बाजूने कोण येते, इथे कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसर नावाचा एक आपण म्हणूया की अरेंजमेंट आहे, जिथे काय कॉम्प्रेस केलं जात आहे, एअर अंडर दी प्रेशर. मग त्या शब्दप्रयोग काय केलाय, प्रेशराइज एअर. सो कॉम्प्रेशर, दिस इज द कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. इट एंटर्स इनटू दी कंबशन चेंबर. फेअर कशाचं कंबशन करून केलं जात आहे, नॅचरल गॅस. थोडक्यात नॅचरल गॅस जाळला. काय होणार मग, ही जी एनर्जी आहे ती कशासाठी वापरली जाते, थर्मल एनर्जी म्हणून वापरली जाते. कशासाठी, अगेन तोच मुद्दा, सॉरी तर स्टीम नाही प्रोड्यूस केली जाते. इथे हा जो नॅचरल गॅस जाळला जातो त्यातून हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशराइज गॅस प्रोड्यूस होतो, जो इथे जे टर्बाईन वापरले गेले इट इज नॉट स्टीम टर्बाईन, इट इज गॅस टर्बाईन. हा जो नॅचरल गॅस आहे हा कंबशन चेंबर मध्ये कशामध्ये कन्वर्ट होतो, ऍट हाय टेम्परेचर अँड प्रेशर गॅस. तो ते प्रचंड वेगाने काय करतो, डायरेक्ट टर्बाईनवर जाऊन दडवतो. इथे स्टीम प्रोड्यूस केली जात नाही. इथे थर्मल एनर्जी जरी प्रोड्यूस होत असली तरी पाणी गरम करण्यासाठी आणि त्यातून स्टीम तयार करण्यासाठी वापरली जात नाही. हा फरक समजून घ्या पहिल्या दोघांपेक्षा वेगळा. सो दिस इज नॉट स्टीम टर्बाईन, इट इज गॅस टर्बाईन. अगेन मग आता टर्बाईन रोटेट झालं, जनरेटर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झालेली आहे. काय काय होते पहा, हा प्रवास आपण समजून घेऊ. इथे प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस. आता सांगितलं तसं प्रेशराइज एअर हे कुठे केलं जातं, कॉम्प्रेसर मध्ये कुठे केलं जातं, पुढे कॉम्प्रेसर, कॉम्प्रेस करणे, प्रेशराइज करणे. सो प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस इनटू द कंबशन चेंबर, ऑफकोर्स बाय युजिंग कॉम्प्रेसर. ठीक आहे, पहिला मुद्दा. मग आता हे झालं, पुढच्या स्टेपला काय केलं जातं, इन द कंबशन चेंबर व्हॉट हॅपन्स, द नॅचरल गॅस बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ एअर. इकडून आलेली कॉम्प्रेस्ड एअर, इकडून आलेली कॉम्प्रेस्ड एअर आणि इकडून इंट्रोड्यूस केलेला नॅचरल गॅस. ठीक आहे, तो काय केला जातो, इथे नावाचं कंबशन, इट इज बर्न. कोण, नॅचरल गॅस इज बर्न इन प्रेझेन्स ऑफ या बाजूने आलेली प्रेशराइज्ड एअर. So second step in the compression chamber, what happens? The natural gas burns in presence of ह्या बाजूने आलेली pressurized air. आता काय होणार आहे, steam is not produced. मी परत एकदा रिपीट करतोय, steam is not produced. इथे आपण steam turbine वापरलेलं नाहीये. So the gas act
The gas at very high temperature and pressure. The gas at very high temperature and pressure generated in this chamber runs the turbine. Itself, to coal itself, gas at high temperature and pressure itself runs the turbine. पाण्याची गरज नाही, स्टीमची गरज नाही. थर्मल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी द स्टीम असं कन्वर्जन इथे होणार नाहीये. सो टर्बाइन देन ड्राइव्ह द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी. मग सध्या जर मला सांगायचं झालं तर पहा, आपण नॅचरल गॅस वापरला ना बाळांनो इथे. पण नॅचरल गॅस मध्ये असणारी एनर्जी फक्त केमिकल एनर्जी, बरोबर. आपण तो जाळतोय म्हणजे केमिकल एनर्जी कन्वर्ट्स इनटू थर्मल एनर्जी. पण इथे कायनेटिक एनर्जी इन द स्टीम असं येणार आहे का? नाही. कायनेटिक एनर्जी इन द गॅस आणि कायनेटिक एनर्जी कशामध्ये? टर्बाइन परत मोशन मध्ये जाते. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन द टर्बाइन आणि पुढचा टप्पा कोण? इलेक्ट्रिक एनर्जी. सो परत एकदा रिपीट करतो आम्ही. कशासाठी चाललंय आपलं हे सगळं? पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. पहिली स्टेप, प्रेशराइज एअर मिळवायची आपल्याला. जर प्रेशराइज एअर नाही मिळवली तर नॅचरल गॅस आपल्याला बर्न करता येणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला कॉम्प्रेसर वापरायचा आहे. सो पहिल्या स्टेपला आपण करतो आहोत, प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस इन द कंबशन चेंबर. कंबशन चेंबर मध्ये आपण प्रेशराइज गॅस इंट्रोड्यूस केला. कोणाच्या मदतीने? विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेसर और बाय युजिंग कॉम्प्रेशन. आता या कंबशन चेंबर मध्ये नॅचरल गॅस आपण बर्न करतो. कोणाचा वापर करून? इकडून आलेली प्रेशराइज एअर, बरोबर ना. So in the combustion chamber, the natural gas is burned in presence of pressurized air. बरोबर. मग काय होतं इथे? हाय टेम्परेचर हाय प्रेशरला the gas at very high temperature and pressure generated in this chamber runs the turbine. आता एका टर्बाइन फिरायला आले की काय होणार आहे? इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे. The turbine then drives the generator to produce electricity. पुढे पहा बरं, एनर्जी कन्वर्जन कसं होतंय बघा. केमिकल एनर्जी इन द नॅचरल गॅस. केमिकल एनर्जी इन द नॅचरल गॅस. कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ नॅचरल गॅस डायरेक्ट. कायनेटिक एनर्जी इन द टर्बाइन. थर्मल एनर्जी सुद्धा शब्द प्रयोग करायचा नाही. आणि इलेक्ट्रिक एनर्जी. सो व्हॉट आर द एनर्जी चेंजेस? केमिकल एनर्जी इन द नॅचरल गॅस. सो तो गॅस आपण बर्न करतो, त्यातून काय होणार आहे? हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला कायनेटिक एनर्जी जनरेट होणार आहे. सो कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ नॅचरल गॅस. नंतर कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन आणि फायनली इलेक्ट्रिक एनर्जी. हे पहा तुमच्या पुस्तकामध्ये स्कीमॅटिक डायग्राम. फ्युएल, नॅचरल गॅस, कंबशन चेंबर, कॉम्प्रेसर दाखवलेला नाहीये. फ्युएल पुढे इंट्रोड्यूस केलेला आहे, कंबशन चेंबर, ठीक आहे. त्यानंतर हे आपला कलर दाखवलेला, त्याच्याबद्दल चर्चा करतो मी. हे आणि हे याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. फक्त एकच्याकडे लक्ष द्या. फ्युएल दॅट इज नॅचरल गॅस इज इंट्रोड्यूस इनटू द कंबशन चेंबर. वेअर इट इज बर्न विथ द हेल्प ऑफ कशाच्या सहाय्याने? प्रेशराइज एअर. कुठून आलेली? कॉम्प्रेसर, ठीक आहे. आणि मग काय केलेलं जातंय? गॅस ॲट हाय टेम्परेचर अँड प्रेशर रोटेट्स दी और रन्स दी gas turbine which results into the electric generation of electric energy. परत इथे सुद्धा पहा, there is emission of hot gases. आणि हे परत कुठे? in the nature, in the environment. परत ह्याच्यामुळे सुद्धा थोड्याफार प्रमाणात प्रदूषण होतं. सो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आतापर्यंत आपण काय केलं? कोल वापरला, न्यूक्लिअर एनर्जी वापरली, नॅचरल गॅस वापरला. सगळ्यात महत्वाची अडचण काय आहे या तिघांची? जसं आपण नॅचरल गॅस कोल वापरला, जसं आपण पाहिलं वेगवेगळे गॅसेस बाहेर पडतात त्याच्यातून, लाईक सल्फर डायऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. दे आर द हॅजार्डस, ठीक आहे. त्यांचं सूट मग आपण उल्लेख केलायचा, सूट पार्टिकल्स हॅजार्डस टू द रेस्पिरेटरी सिस्टम कॉजिंग अस्थमा वगैरे, ठीक आहे. न्यूक्लिअर रिएक्शनच्या बाबतीत आपण पाहिलं न्यूक्लिअर वेस्ट प्रोड्यूस होते, काही ऍक्सिडेंट घडू शकतात, ते कॅन बी फेटल, बऱ्याच लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात. गॅसच्या बाबतीत तेच आहे,
काही गॅसेस प्रोड्यूस होऊ शकतात, विच कॅन कॉज एअर पॉल्युशन. ठीक आहे. या सगळ्यांचे जे सोर्सेस आहेत, कोळसा असेल, नॅचरल गॅस असेल, इव्हन युरेनियम असेल, दे आर लिमिटेड. दे आर लिमिटेड. कधी ना कधी संपणार आहे. अंदाजे येणाऱ्या 200 वर्षात कोळसा संपणार आहे आणि अंदाजे 300 वर्षात गॅस संपणार आहे. मग याला सोल्युशन काय? एक तर हे नाही झालं पाहिजे आणि एक तर जे सोर्सेस असतील ते लिमिटेड असले पाहिजे, रिन्युएबल असले पाहिजे. कसे असले पाहिजे? रिन्युएबल. लाईक वॉटर. पाऊस काही जमिनीत कुठून साठवला त्यातून नाही मिळत. पाऊस कसा मिळतो? तयार होतो म्हणण्यापेक्षा पाऊस पडतो कसा? गुगल मध्ये शिकला असतात. सूर्याची उष्णता, पाणी तापतं, तापलेल्या पाण्याच्या वाफा तयार होतात, त्या वाफा वर जातात, त्याचं कंडेन्सेशन होतं आणि पाऊस पडतो. वेगवेगळ्या प्रकारचा पाऊस असतो पाऊस पण वेगवेगळ्या प्रकारचा. कसल्या? आवर्त पर्जन्य असं मराठीमध्ये म्हणलं जातं. प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध म्हणजे डोंगराला वगैरे आडून ऐकलं असं ना कधीतरी, महाबळेश्वरला खूप पाऊस पडतो, पाचगणीला कमी पाऊस पडतो. पाचगणीने दुसरं काहीतरी नाव दिलेलं असेल की पर्वताच्या एका बाजूला जास्त पाऊस पडतो, कमी पाऊस पडतो. कंटिन्यू लेक्चर चालेल म्हणून थोडासा पॉज घेतला, जरा गुगल मध्ये गेलो. आवर्त पर्जन्य म्हणजे काय? हे होतं ना, गोल 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 जे फिरतं ना, वेगळ्या प्रकार. सायक्लॉन सारखं. इंग्लिश मीडियम मध्ये सायक्लॉन शब्द वापरला जातो. सायक्लॉन आणि अँटी सायक्लॉन शब्द वेगवेगळे शब्द. प्रतिरोध वेगळे. असं काहीतरी आडवं येतं आणि मग त्याला दडपून असं वर जाऊन नंतर ते कंडेन्सेशन होऊन मग पाऊस पडतो. चेरापुंजीला खूप पाऊस पडतो, पण त्याच्या बाजूला दुसऱ्या बाजूला पाऊस खूप कमी पडतो. तसंच आपल्या पश्चिम घाटाच्या पलीकडच्या बाजूला, कोकणाच्या बाजूला जास्त पाऊस पडतो, या बाजूला कमी पाऊस पडतो. असं तुम्ही गुगलमध्ये ऐकलेलं असणार आहे. पाणी रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी असं मला सांगायचं. पाणी संपणार नाहीये. ठीक आहे. दुसरं विंड एनर्जी. उद्यापासून वारं बंद झालं, संपलं वारं होणार आहे का? टायडल एनर्जी तुम्हाला नाही येत पुस्तक का? टायडल एनर्जी वगैरे. समुद्र आहे तोपर्यंत समुद्राला लाटा येणार आहेत. समुद्राला लाटा काय येतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ अँड मून इज द रिस्पॉन्सिबल फॉर टाइड्स. ठीक आहे. मग टाइड्स ज्यावेळेस प्रचंड वेगाने आत येतात, त्या गतीचा वापर करून टर्बाईन फिरून एनर्जी मिळवता येऊ शकते. त्याच्यावर संशोधन चालू आहे. जिओथर्मल एनर्जी. काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे वगैरे. आय थिंक वज्रापुरी म्हणून काहीतरी आपल्याकडे आहे महाराष्ट्रामध्ये. वज्रेश्वरी का वज्रापुरी म्हणून, तिथे गरम पाण्याचा स्रोत आहे. इकडे हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे सुद्धा असे गरम पाण्याचे स्रोत आहेत. ते गरम, मुळातच पाणी गरम आहे. गरम पाण्याचे झरे. आता ते काय असतात ते मग गुगलमध्ये जावं लागेल. ठीक आहे. त्यांचा सुद्धा आपण काय करू शकतो? एनर्जीचा सोर्स म्हणून वापर करू शकतो. सो टुवर्ड्स ग्रीन एनर्जीकडे आता आपण चाललेलो आहोत. एक तर त्याने प्रदूषण नाही झालं पाहिजे, या सगळ्या समस्या आपल्याला टाळता आल्या पाहिजेत आणि सोर्सेस लिमिटेड असता कामा नये. चलो आता थोडंसं परत एकदा डिटेल बघायला सुरुवात करू. सो सगळ्यात पहिलं मग अशा पद्धतीची चर्चा केलेली आहे सुरुवातीलाच. हे आहे कल्पना करूया कोयना डॅम. हे कोण आहे? कोयना डॅम. कुठे? गडचिरोली, सातारा. बरं. इथे आपण पाणी साठवलेलं आहे बघा या धरणामध्ये. ठीक आहे. सो साठवलेलं पाणी, एनर्जी possessed by the body by the virtue of its configuration or situation. This water is stored at the height h from the sea level. मग त्याला पोटेन्शियल एनर्जी प्राप्त झाली. आता इथून बघा तुम्ही, मोठाच्या मोठा बोगदा पाडलेला आहे बरोबर. या बोगद्यात पाणी सोडलं जातं. हे बघा ह्याच्या साह्याने सातत नाही चालू राहते. याचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. दुष्काळाच्या वगैरे काळात बाकीचे पण फायदे आहेत त्याचे. शेतीला वगैरे इरिगेशन साठी सुद्धा पाणी वापरलं जातं. सो ज्यावेळेस हे ओपन केलं जाईल त्यावेळेस पाणी प्रचंड वेगाने सरळ, हे बघा फ्लो दिलाय, त्याला स्लोप दिलेला आहे. हे येणार, इथे टर्बाईन बसवलेले आहे बघा. ते फिरणार पाण्याच्या वेगाने. ते फिरलं की हे टर्बाईन फिरलं की ते काय होणार आहे? एनर्जी जनरेट होणार आहे. आणि मग हे योग्य ते ट्रान्सफॉर्मर वापरून, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? लो एसी टू हाय एसी. ट्रान्सफॉर्मर दोन प्रकारचे असतात, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. कमी व्होल्टेजची जर एनर्जी प्रोड्यूस झाली
तर ती हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करता येते, हाय व्होल्टेजची लो व्होल्टेज. एवढं डिटेल तुम्हाला नाहीये ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय प्रकार असतो वगैरे, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने आपल्याला हवं तेवढं एनर्जी करून ते काय केले जाते, ट्रान्समिशन केबलच्या साहाय्याने पाठवले जाते, ठीक आहे. आणि हे पाणी परत मग आपल्याला कशाला वापरलं जातं, जे खाली कॅनॉल्स वगैरे असतात ना त्या ठिकाणी वापरलं जातं. आलं लक्षात. काही प्रकल्प असे पण आहेत खाली आलेलं पाणी परत वर वापरलं जातं, असे पण काही प्रकल्प भारतामध्ये आहेत, ठीक आहे. सो वॉटर रिझर्व्ह काय असणार आहे त्याच्यामध्ये, पोटेन्शियल एनर्जी कुठे आणून टाकले गेले ते वॉटर टर्बाईनवर आणून ते पाणी टाकलं. त्याच्यानंतर जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झाली. म्हणजे पहिलं पाण्यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी, पाण्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन द फ्लोईंग वॉटर, मग कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन, आणि फायनली इलेक्ट्रिक एनर्जी. किती सोपं जातं बघा, एकदा तुम्हाला कळलेलं असेल ना की काय होणार आहे, मग पाठांतर करायची गरज नाही. आतापर्यंत तुम्ही पाठ केला असेल मला माहिती आहे, इथून पुढे तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडणार. समजलं ना आता पाठ करायची गरज नाही. एनर्जी कन्व्हर्जन कसं होतं ते तुम्हाला कळलं असेल तर काहीच आवडतं. सर आपण म्हणलं की टुवर्ड्स ग्रीन एनर्जीचा प्रवास आपला चालू झालाय, मग सगळं ग्रीन ग्रीन आहे का, काहीच लाल लाल नाही का. धोका, सगळ्यात मोठा धोका आजही मेगा पाटकर नाव ऐकले नाही, वाचा वाचा बाहेरचं पण वाचा. मेगा पाटकर हे नाव जोडलेलं आहे नर्मदा बचाव आंदोलनाशी. कशाशी जोडलेलं आहे, नर्मदा बचाव आंदोलन. नर्मदा नदी जी आहे ना, ही नर्मदा नदी पश्चिम वाहिन्या नद्या दोन आहेत भारतामध्ये मोठ्या, बऱ्याच आहेत पण त्यातल्या दोन मोठ्या आहेत. एक आहे तापी नदी आणि दुसरी आहे नर्मदा नदी. खसदरीतून वाहणाऱ्या नद्या वगैरे असते ते ऐकलं असेल. सो नर्मदा नदी जी आहे ही ज्या वेळेस मध्य प्रदेश मधून निघते आणि अरबी समुद्राला येऊन मिळते, 3 राज्य मोठी आपल्या महाराष्ट्राच्या वरच्या कोपऱ्याला मध्य प्रदेश आणि ह्या कोपऱ्यात गुजरात, ठीक आहे. तर नर्मदा नदीवर एक मोठं डॅम बांधलं गेलेलं आहे. ते सरदार वल्लभभाई पटेल एवढं तरी ऐकलं असेल ना, जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू त्यांचा बांधलेला आहे. तो ज्या धरणामध्ये बांधले, ज्या धरणाच्या जलाशयामध्ये बांधलेला आहे ते हे नर्मदा नदीवर बांधलेलं धरण. माझा मुद्दा काय आहे, ज्यावेळेस धरण बांधलं जातं मोठं मोठं, पाणी साठायला चालू होतं, ते पाणी काय असं 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतरात नाही साठत, काही हजारो किलोमीटर एरिया त्या पाण्याखाली जातो. सामान्यपणे तो जो भाग निवडला जातो ना, तो असा असतो की तिथे डोंगर जंगल वगैरे असतं, कमीत कमी माणसांचं विस्थापन करायला हवं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. काही गोष्टीचा फायदा पण होतो, काही गोष्टीचा तोटा देखील होतो. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट होती, ती धरण झालं, धरणाचे फायदे काय आताच पाहिला आपण, इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते, इरिगेशनसाठी ते पाणी वापरता येतं, ज्या भागामध्ये पाणी नाही, ज्या काळात पाऊस पडत नाही त्या काळात ते पाणी वापरता येतं, फायदा आहे. तोटा काय आहे याच्यातला डिसएडव्हान्टेज, जेवढं मोठं धरण बांधलं जातं तेवढं जे बॅक वॉटर जे आहे ना, ते सामान्यपणे ना आदिवासी लोकांना त्याचा जास्त त्रास होतो. कारण की डोंगर जंगलामध्ये राहणारे जे आहेत ते कोण येतात, काही आदिवासी जमातीची लोक आहेत, त्यांना तिथून हलावं लागतं. त्यांचं योग्य रिहॅबिलिटेशन करणं ही मोठी समस्या आहे. स्वतःचं सगळं घरदार सगळं सोडायचं, आतापर्यंत पिकवलेल्या जमिनी सोडायचं, सोडून द्यावं लागतं त्यांना, ही पहिली समस्या. दुसरी समस्या, त्या जंगलामध्ये असणारे झाडं पानाखाली गेली, प्राणी माहित नाही आपल्याला त्यांचं काय होतं, त्यांना आपण विस्थापित करतो का. सो ही एक मोठी समस्या याच्यामध्ये आहे. ऑफकोर्स खूप कॉस्टली वगैरे असतात, आता विषय सोडून बघूया काय कशाचा उल्लेख केलेला आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहे, सगळ्यात महत्वाचं लिमिटेड सोर्स, हा प्रश्नच येत नाही. प्रदूषण हाही प्रश्न येत नाही. जे मेन मागाची समस्या होत्या त्या इथं सोडवल्या जातात. Since no fuel is burned in the hydroelectric power generation, there is no pollution resulting from the combustion of fuels. कळतंय, ठीक आहे. दुसरं, if there is sufficient water storage in the dam, it is possible to generate electricity and fan as and fan necessary. जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेस नाही का, मग आपण ते दाखवलं ऑल, ते उघडायचं आणि पाणी जाऊन द्यायचं. तुम्हाला जर पुरेसं पाणी असणार आहे धरणामध्ये हवे त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. ऑल्दो वॉटर रिझर्व्हर इज यूज फॉर पॉवर जनरेशन, याचाही उल्लेख आपला झालेला आहे. भलेही ते पॉवर जनरेशनसाठी वापरलं जातं, बाकीचे त्याचे बरेच फायदे आहेत. इट कॅन बी रिप्लेनिश्ड ड्युरिंग रेनी सीझन ड्युरिंग टू द अनइरिप्टेड पॉवर जनरेशन, ठीक आहे. चलो, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स. द बॅक वॉटर, मगाशी मी उल्लेख केला, ड्यू टू द स्टोरेज ऑफ वॉटर इन द डॅम मे सबमर्ज विलेजेस और टाउन्स इन दॅट एरिया. सामान्यपणे असं नाहीच केलं जात की बाबा एखादं धरण बांधायचंय आणि मध्ये पुणे शहरासारखं मोठे शहर येते ते पाण्याखाली जाते, ते निवडतील का. मग त्याऐवजी डॅम कॅन्सल करते, कळतंय.
कमीत कमी लोकांना त्रास व्हावा असाच कुठल्याही शासनाचा प्रयत्न असतो, पण काही लोकांना त्याचा त्रास होतोच. लक्षात येते. सो द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस और टाउन्स इन दॅट एरिया. दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलिटेशन. मग नाही का मी शब्द वापरला होता रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन करायचं त्यांचं. 1913 साली 2013 साली त्याच्यासाठी एक मोठा कायदा झालेला आहे आपल्या देशामध्ये. दिस लीड्स टू द प्रॉब्लेम. हे मी ऍडिशनल सांगतो ते सोडून द्यायचं बरं का. सो परीक्षेला येणार कधी 2013 चा कायदा तुम्ही ऐकलं तरी होतं का कधी? ऍडिशनल कानापडलं सोडून द्यायचं. दिस लीड्स टू द प्रॉब्लेम्स ऑफ रिहॅबिलिटेशन ऑफ द डिस्प्लेस्ड पॉप्युलेशन. मोरेवर दिस कॅन ऑल्सो सबमर्ज फॉरेस्ट एज वेल एज फर्टिलाइज. याचा तो उल्लेख मी केला. याच्याशिवाय अजून काय करू शकतं? सबमर्ज फॉरेस्ट. मी तेही सांगितलं, मोठी जंगलं जातात, प्राणी जातात, वेगवेगळे बायोडायव्हर्सिटीला खूप मोठा धोका आहे याच्यातून. एज वेल एज फर्टाईल लँड. ठीक आहे. द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ऍडव्हर्स इफेक्ट ऑन द लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. पाण्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे जलचर असतात. डॉल्फिन, मासा. आपल्याकडे मला आता तोंडावर पण आठवत नाही. गंगा नदीमध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसर मगर आढळते. एक्झॅक्ट मला आठवत नाहीये, पण गंगा नदीवर बऱ्याच ठिकाणी आता जलवाहतूक वगैरे चालू झालेली, बऱ्याच ठिकाणी मध्ये हे आलेलं आहे. सो नामशेष व्हायला लागलेली ती प्रजाती. असं बऱ्याच ठिकाणी होतं की तुम्ही काय करता, ज्यावेळेस डॅम बांधतात त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी तो जो फ्लो आहे नदीचा तो अडवतात. कधी कधी त्यांचा ब्रीडिंग जो लोकेशन आहे ते वेगळ्या ठिकाणी असतं. ते जे ऍक्वॅटिक लाईफ म्हणजे मासे असतील, अजून दुसरं कोणी असेल त्यांचं. तुम्ही अलीकडे ऐकताल बघा की ह्या भागामध्ये मगर दिसली. विशेषतः त्या कृष्णा नदीच्या आसपास बऱ्याच वेळा दिसतं तुम्हाला. शेतामध्ये मगरी असतात लोकांच्या. पूर येऊन गेला ना 100% त्याच्या आसपासच्या भागामध्ये मगरी दिसतात. अलीकडे आपल्याकडे उजनीमध्ये पण मगरी दिसायला लागलेले आहेत. सो अशा काही समस्या इथे उद्भवू शकतात. ठीक आहे. पुढे आहे विंडमिल. सो फ्लोअर मिल ऐकली होती, पिठाची गिरणी. ठीक आहे. पवन ऊर्जा केंद्र काय म्हणूया आपण त्याला? पवन ऊर्जा केंद्र काही योग्य शब्द नाहीये, पण पवन ऊर्जा निर्माण म्हणजे पवनच्या साह्याने म्हणजे काय, विंड, त्याच्यापासून आपण एनर्जी जनरेट करतो. त्यासाठी आपण जे वापरणार आहे त्याला विंड मिल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? विंड मिल. आणि ते ज्या वेळ्या भागात लावलं जातं त्याला विंड फार्म म्हणतात. काय म्हणतात त्याला? विंड फार्म. सर शेती ऐकलं होतं. हो, ही पण शेती. कशाची? वाऱ्याची शेती. विंड मिल फार्म असं थोडक्यात आपण त्याला म्हणूया. लहानपणी बिंगरी खेळला असतात. बिंगरी नाही का? बिंगरी करायची, असं कागद विशिष्ट पद्धतीने कापायचा, त्याला हे जोडायचं, सप्ताहात घेऊन कळायचं. भारी लहानपणी आपल्याला आवडतं ते. माझी बिंगरी छोटी पवनचक्की. काय छोटी पवनचक्की? आता ती जी पवनचक्की फिरणार आहे ते कशावर अवलंबून असतं? पवनचक्की फिरवायला तुम्ही पळत का जाता बाहेर? असंच करतो ना आपण. त्याचा जोरात वारा चालला असेल तसं उतरतो, आपोआप फिरते. नसेल तर काय करावं लागतं? वाऱ्याच्या दिशेने पळायचं. का? आपण व्हेलॉसिटी वाढवतो. काय वाढवतो? वाऱ्याचा वेग वाढवतो. तसा प्रयत्न करतो. मग पवनचक्कीचं ब्लेड किती मोठा असेल, ती पवनचक्की विंड मिल केवढी मोठी असेल, ती कशावर अवलंबून आहे? किती हाईटवर असेल, कशावर अवलंबून आहे? वाऱ्याच्या वेगावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? बरं, तो वाऱ्याचा वेग ठरवतो टर्बाईन किती जोरात फिरणार आहे. इथं टर्बाईनच आहे परत. पण टर्बाईन किती जोरात फिरणार आहे त्याच्यावर ठरणार किती इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे वाऱ्याचा वेग इथे खूप महत्वाचा आहे. बरं, अंतर्गत भागामध्ये वारा जास्त असेल का समुद्रकिनारी वारा जास्त असणार आहे? हाईटवर वारा जास्त असणार आहे का खाली सपाटीवर वारा जास्त असणार आहे? तुम्ही बघा, आपल्याला जे पवनचक्क्या दिसतात कुठे दिसतात? नेहमी आपल्या भागामध्ये डोंगरावर दिसतात. तुम्ही तामिळनाडू सारख्या भागामध्ये जातात तर तिथे अख्खे विलेजेस आहेत, अशी त्यांची मालकी आहे. आमच्या पवन तिथं काय लग्न ठरवत असताना असे ठरवत असतील. आपल्याकडे कसं सांगतात? आमची 5 एकर आहे, आमची 4 एकर आहे. ठरवतात नाही का जमीन वगैरे बघायला. ते विनोद म्हणून घ्या आणि समजण्यासाठी उपयोगी असं म्हणून घ्या. तामिळनाडूमध्ये काय करत असतील बरं? आमच्या 4 पवनचक्क्या आहेत, आमच्या 2 पवनचक्क्या आहेत, आमच्या 10 पवनचक्क्या आहेत. तिथं जवळपास असे काही विलेजेस आहेत, प्रत्येकाची पवनचक्की आहे. समुद्र किनारे जे आहेत ना, जेवढे आत नाही, मी कुठे सांगतोय? समुद्र किनारे. का बरं? वारं डायरेक्ट येऊन धडकतं ना समुद्र किनारे मध्ये. भूप्रदेशच नाही. कधीतरी गुगल मध्ये ऐकलं असेल, जे दक्षिण गोलार्ध आहे त्या दक्षिण गोलार्धामध्ये खूप जोराचं वारं वाहतं. उत्तर गोलार्धात तेवढ्या जोराने वारं वाहत नाही. का माहितीये?
दक्षिण गोलार्धामध्ये बहुतांशी भाग पाण्याचा आहे. कधी नकाशा बघितला असेल तर कळेल. मी वाऱ्याला अडचणच नाही. मुद्दा आपल्याकडे इकडे या, आपल्याला पवन चक्कीशी संबंधित ठेवायचे फक्त. सो समुद्रकिनारी तुम्हाला जास्त पवन चक्क्या दिसतात. पॉइंट इज दॅट ह्या सगळ्या चर्चेमध्ये अर्थ मला सांगायचं काही त्या विंड व्हेलॉसिटी मॅटर करते आणि त्याच्यावर अवलंबून आहे की एनर्जी किती मिळणार आहे. सरसकट सारखी एनर्जी सगळीकडे मिळणार नाही. याच्या पुढच्या पेजवर एक डायग्राम आहे, पण ती आउट ऑफ सिलेबस आहे. त्यांनी कट केली 25% मध्ये. त्यात दिले बघा वेगवेगळ्या एरिया, हाईट पण दिलेली आहे, ब्लेडची साईज पण दिलेली आहे आणि किती एनर्जी जनरेट होईल ते पण दिलेली आहे. पण ते सिलेबस मधून कट केलेलं आहे. आपण सध्या फक्त काय लक्षात ठेवूया, आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती, इथे पाणी नाही, इथे कोण आहे, हवा आहे. बरं, लिमिटेड सोर्स ऑफ एनर्जी आहे का? ग्रीन एनर्जीचा सगळ्यात महत्वाचा भाग. लिमिटेड सोर्स ऑफ एनर्जी नाही. धडकलं याच्यावर. दीज आर द ब्लेड्स. दीज आर दी ब्लेड्स. याच्यावर वार ज्या वेगाने येऊन धडकणार त्या वेगाने फिरणार. त्याला एक गिअर बॉक्स असतो याची व्हेलॉसिटी कंट्रोल करायला. याची व्हेलॉसिटी ऑटोमॅटिक गिअर बॉक्स येतो. नाही गिअर टाकायला कुठे जायचं तिथं, बरोबर आहे ना. सो येणाऱ्या वेगानुसार त्या गिअर बॉक्स काय करतो, स्पीड चेंज करतो. आणि हे जसं स्पीड चेंज होत जाईल, हे कशाला जोडलं गेलेलं असणार आहे, शाफ्ट दाखवलंय का इथे. हा शाफ्ट कशाला जोडलेला असणार आहे, अगेन आपलं मॅग्नेट आणि मग पुढे ते जनरेटर, इलेक्ट्रिक फील्ड चेंज होणार वगैरे वगैरे. ठीक आहे. सो पहा, एअर हे ब्लेड्स आहेत ते मोशन मध्ये जाणार. देन ब्लेड्स आर सेट इन टू द मोशन. काय होणार आहे पुढे, टर्बाइन्स आर सेट इन टू द मोशन. आणि टर्बाइन मोशन मध्ये गेले म्हणजे काय होणार आहे, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार. सो जर तुम्हाला सांगितले बा विंड एनर्जी ऑफकोर्स रिक्वायर्ड व्हेलॉसिटी खूप मॅटर करते. म्हणून तर हे ह्यासमोरचा हे जी विंड एनर्जी ना तिचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. विंड एनर्जी जी आहे ना कधी कधी खूपच जास्त असेल, वादळ बिदळ त्यावेळेस कितीतरी मोठे असते, कितीतरी जास्त असेल. आणि कधी कधी इतकी कमी असते की ते टर्बाइन सुद्धा, ते ब्लेड सुद्धा फिरू शकत नाही. म्हणजे वारा आला की ते ब्लेड फिरतील असं होणार नाही. तुम्ही भिंगरी लावली म्हणजे ते फिरेल असं होत नाही. सो विंड विथ द रिक्वायर्ड व्हेलॉसिटी, ऑफकोर्स विंड टर्बाइन विथ द लार्ज फिन्स, आणि मग जनरेटर, आणि फायनली इलेक्ट्रिक एनर्जी. एनर्जी कन्व्हर्जन करणं एकदम सोपं आहे. कायनेटिक एनर्जी इन द विंड, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी इन द टर्बाइन, आणि फायनली इलेक्ट्रिक एनर्जी. खूप सोपं आहे. थर्मल एनर्जी वगैरे असं चुकून पण येऊ नका याच्यात. स्टीम एनर्जी ऑफ द वॉटर, काय पण काही संबंध नाही. सो पाठांतर जिंदाबादवाले काही लिहितील याच्यात. त्याच्यात फक्त काय आहे, कायनेटिक एनर्जी इन द विंड. ठीक आहे. वारं ब्लेडवर येऊन धडकलं, टर्बाइन फिरायला चालू झाले, कायनेटिक एनर्जी इन दी टर्बाइन, झालं संपलं. इलेक्ट्रिक एनर्जी. का बरं ग्रीन एनर्जी म्हटलं गेलं असं गेलं, प्रदूषण झालं, पुढे काय जाळलंय, पुढे धूर निघलाय, ऍसिड रेन, नायट्रोजन डायऑक्साइड, सूट पार्टिकल, अस्थमा, नो, काहीच झालेलं नाही. सो विंड टर्बाइन विथ द कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट, 1 किलोवॅट पॉवर मोजण्याचे एकक आहे. तर वॅट हे खूप छोटे युनिट आहे, त्याला मोठं केलंय, किलो नावाचं सफिक्स देऊ, प्रिफिक्स देऊ. किलो 10⁻³ 10⁻³ 1 किलो वॅट म्हणजे 1000 वॅट. टू अबाउट 7 मेगावॅट, 7 मेगावॅट, 7 वर 6 शून्य, 10⁻6 वॅट, 7000 किलो वॅट. आउट ऑफ सिलेबस. तुम्ही डायरेक्ट पाठ केलं तरी चालेल. मी तुम्हाला जे सांगतोय ते, मी आता इथून पुढे जे सांगणार ते आउट ऑफ सिलेबस, हे सिलेबस मध्ये. 1 किलो वॅट, 1 किलो म्हणजे किलो मीन्स 10⁻³ 10⁻³ म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10, 10 into 10 into 10. 1 दू या दू मोरू, 3 शून्य, 1 2 3 एवढे वॅट. 7 मेगावॅट, मेगा 10⁻6, मेगा 10⁻6. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. पण 10⁻³ म्हणजे किलो, 10⁻³ म्हणजे किलो. हे कोण आहे, वॅट. हे झालं किलोवॅट. 7000 किलोवॅट. कळलं, 7000 किलोवॅट कसं आलंय. जसं तर डायरेक्ट पाठ करू शकता तुम्ही. सो वेगवेगळ्या क्षमतेचे विंड टर्बाइन आहेत. का, आता तुम्ही समुद्र किनारी बसवतात, बऱ्या एखादा म्हणेल इथे, ठीक आहे, एक अतिशय सुंदर राजकन्या आहे, तिला 2 स्थळ आली तामिळनाडूच्या बॉर्डरवरून, एक इकडच्यांचं आणि एक इकडच्यांचं. इकडच्यांनी येऊन सांगितलं आमच्याकडे काय आहे, 4 आहे, 4 काय 2 नको, 4 पवन चक्र आहे. ह्याने पण सांगितलं आमच्याकडे 4 पवन चक्र आहे. आता राजकुमारीला प्रश्न पडला, इकडे पण 4, इकडे पण 4. मग राजकुमारी विचार करते, बाबा इकडच्या 4 वाल्याला हो म्हणावं की इकडच्या 4 वाल्याला हो म्हणावं.
ठीक आहे. ऍक्च्युली फक्त संपत्तीकडे बघून आपण त्या तत्वज्ञानाचं लेक्चर चालवलेलं नाही, आपण आपलं फक्त लक्षात मेन गोष्टीकडे जाऊया. मग बाबा 4 आहे त्याच्याकडे विंडमिल, ह्याच्याकडे किती आहे? 4. मग हा म्हणेल माझ्याकडे एक आहे जवळपास 200 किलोवॅटची. ह्याचा विचाराचा चेहरा पडेल, माझे 4 1 वॅटचे आहे, 1 किलोवॅटचे आहे. कळतंय? म्हणजे नुसते विंडमिल असून चालणार नाही, त्याची क्षमता पण जास्त, समुद्रकिनाऱ्याची जास्त असणार आहे. का बरं? वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. ठीक आहे. मग त्या पद्धतीने ब्लेडचा आकार पण तेवढा मोठा असतो. आलं लक्षात? ठीक आहे. सो विंड टर्बाइन्स विथ द कॅपॅसिटी राईट फ्रॉम द लेस दॅन 1 किलोवॅट टू दी 7 मेगावॅट. ठीक आहे. पुढे डिपेंडिंग ऑन द विंड वेलोसिटी अवेलेबल ऍट द साइट ऑफ द इन्स्टॉलेशन विंड टर्बाइन स्पेसिफिक कॅपॅसिटी सिलेक्टेड. बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. किती हाईट वर आहे, वाऱ्याचा वेग किती असेल, त्याच्यावरून ब्लेडचा आकार ठरवला जातो. अचानक वादळाला गेलं पडून गेली विंड, काय होते आज आणि दिसायला असं झालं नाही पाहिजे. सो त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. विंड वेलोसिटी स्पेसिफिक लोकेशन, बघा ऍट स्पेसिफिक लोकेशन डिपेंड्स ऑन दी मेनी जिओग्राफिकल फॅक्टर. किती उंचीवर आहे, पावसाळा आहे का उन्हाळा आहे, म्हणजे तापमानावर सुद्धा वाऱ्याचा वेग अवलंबून असं बऱ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आता महत्वाचा मुद्दा, आतापर्यंत आपण टर्बाईन वापरलेली आहे. ठीक आहे. आता आपण अशा ठिकाणी येणार आहोत की आता आपल्याला टर्बाईन वापरायचं नाही. मगाशी मी उल्लेख केला की ग्रीन एनर्जी म्हणलं की सगळ्यांचा अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी जर आपण असं म्हणलं तर कोण आहे? सन. एनर्जीची सुरुवातच कुठून होते? सन. बरोबर आहे. मग सोलार एनर्जी आपण वापरू शकतो का? तर वापरू शकतो. तिचं कन्व्हर्जन आपण इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये करू शकतो का? हो, आपण करू शकतो. एकामध्ये आपण टर्बाईन वापरणार नाही आणि एकामध्ये आपण टर्बाईन वापरणार आहे. मग हे कसं करता येऊ शकतो? सो इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी इट कॅन बी डन बाय 2 वेज. म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सोलर एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी डन बाय 2 वेज. कोणकोणते? बाय युजिंग फोटो इलेक्ट्रिक व्होल्टाइक सेल, फोटो इलेक्ट्रिक व्होल्टाइक सेल किंवा व्होल्टिक सेल असं. आणि दुसऱ्यामध्ये मात्र आपण काय वापरणार आहोत? टर्बाईन वापरणार आहोत. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची कॉन्सेप्ट आपल्याला वापरायची आहे. पुस्तक काय म्हणते बघूया. कशाबद्दल चर्चा करतो आपण? इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन बाय युजिंग सोलर एनर्जी. ऑफकोर्स कोण येथे काय दाखवत आहे? कोण येथे? सूर्याजीराव. सन, त्यांच्यापासून एनर्जी सोलर एनर्जी. तिचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचंय? इलेक्ट्रिक एनर्जी. सो युजिंग द एनर्जी इन द सनलाइट दॅट इज सोलार एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी जनरेटेड बाय 2 वेज. आता मी त्याचा उल्लेख केला बाय युजिंग सोलार फोटो व्होल्टाइक. फोटो इलेक्ट्रिक असा शब्द प्रयोग मी केला, तोही चालतो. फोटो इलेक्ट्रिक. फोटो म्हणजे काय? सोलार एनर्जी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. ते कन्वर्ट त्याच्यासाठी वापरले जाणारे सेल फोटो व्होल्टाइक सेल. ठीक आहे. आणि दुसरं टेक्निक आहे टर्बाईन जनरेटर सिस्टम. म्हणजे आपली नेहमीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर आधारित असणार. सोलर एनर्जीच्या साहाय्याने आपण पाणी गरम करणार, म्हणजे इथं परत स्टीम एनर्जी वापरायची. सोलर एनर्जीचं रूपांतर कशात करायचं? थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जीच्या साहाय्याने कायनेटिक एनर्जी इन द स्टीम, नंतर टर्बाईन फिरवायचे, कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन आणि इलेक्ट्रिक एनर्जी. असा तो फ्लो डायग्राम. सोपं आहे. सो पहिलं थोडीशी वेगळी मेथड फोटो व्होल्टाइक सेल. तिथे टर्बाईन वापरायचं नाही. तर फोटो व्होल्टाइक सेल बद्दल काही एरिया चालू करतात, यातही टर्बाईन वापरतात. इथे टर्बाईन येणारच नाही. ठीक आहे. पाहूया. फोटो व्होल्टाइक सेलची समस्या पण आहे थोडीशी. डीसी करंट मिळतो इथे आपल्याला, मग त्याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काय ते पण बघावं लागणार आहे. सोलार फोटो व्होल्टाइक सेल. पहिला प्रश्न, व्हॉट इज सोलार फोटो व्होल्टाइक सेल? इट इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स सोलार एनर्जी. ऑफकोर्स सोलार पासून मिळणारी एनर्जी लाईट एनर्जी पण होऊ शकते. विच कन्वर्ट सोलार एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी is known as solar photovoltaic cell. मुद्दा क्लियर? कोणाला म्हणायचं सोलार फोटोव्होल्टाइक सेल? which converts solar energy into the electrical energy. आणि ही जी क्षमता आहे टू कन्वर्ट सोलार एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी is known as solar photovoltaic effect. काय? सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट. फोटॉन्स फोटॉन्स प्लँक्स क्वांटम थेरी नावाची एक थेरी, आउट ऑफ सिलेबस, जस्ट माहिती असतो. प्लँक्स क्वांटम थेरी.
याच्यामध्ये असं सांगितलं गेले लाईट एनर्जी जी येते ना पॅकेटच्या स्वरूपात येते, कंटिन्युअस डिस्क्रीट युनिट्स पॅकेट्स, त्यांना फोटॉन्स किंवा क्वांटा, आणि क्वेश्चन क्वांटा सिंग्युलर क्वांटम असं म्हटलं जातं. आणि त्यात जी एनर्जी असते ती असते E इज इक्वल टू एच न्यू. E इज इक्वल टू एच न्यू. एका पॅकेटची एनर्जी सांगितली. सर सिलेबस मध्ये आहे का? अजिबात नाही. ही जी एनर्जी आहे सूर्यापासून येणारी ती एका विशिष्ट प्रकारच्या मटेरियलवर येऊन धडकते. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मटेरियलवर येऊन धडकते, त्याची अरेंजमेंट केली जाते. सामान्यपणे तो सिलिकॉन असू शकतो, जर्मेनियम असू शकतो. ऑफकोर्स दे आर सेमी कंडक्टर्स. दे आर सेमी कंडक्टर्स. ठीक आहे. या मटेरियलवर जेव्हा ही एनर्जी येऊन धडकते, या एनर्जीच्या साहाय्याने याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि ते आपण सर्किटमध्ये मोशनमध्ये नेऊ शकतो आणि त्यातून इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला मिळणार. ठीक आहे. हे झालं सेलचा. हे काय झालं? सेल. इथे टर्बाईन वगैरे काही संबंध येत नाही. सो बाळांनो, आता आपला मुद्दा कशाशी रिलेटेड आहे? एक क्लिअर करायचा प्रयत्न केला मी तुम्हाला की कशी काय सोलार एनर्जी वापरली जाऊ शकते. लक्षात येते? फोटो शब्द कशाची आठवण करून घेतो आपल्याला? लाईट एनर्जी, फोटॉन एनर्जी, बरोबर. ज्याचं कन्व्हर्जन आपण व्होल्टाईक सेल मध्ये करतो. व्होल्टाईक सेल म्हणजे जे एनर्जी निर्माण करण्यासाठी वापरले जातात, एनर्जी जनरेट करण्यासाठी वापरले जातात. कशासाठी? एनर्जी जनरेट करण्यासाठी वापरले जातात. सो सोलार व्होल्टाईक सेल आर द सेल किंवा इज द डिव्हाइस विच कन्वर्ट्स, काय करतं? कन्वर्ट सोलार एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. जी ज्या प्रोसेसने ते होतं त्याला म्हणतात सोलार व्होल्टाईक, फोटो व्होल्टाईक इफेक्ट. ठीक आहे. पण ह्या सगळ्यात मोठी समस्या काय आहे? इथे जी इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होते इट इज डीसी इन नेचर. इट इज डीसी इन द नेचर. हे मला मी पाहिलं अल्टरनेटिंग सोर्स ऑफ एनर्जी, किंवा आपण इथे जी एनर्जी मिळते त्याची म्हणतो आपण अल्टरनेटिंग करंट आहे. समजा अदर करंट असेल तर डीसी मध्ये काय होतं बाळांनो? युनिडायरेक्शनल. याच पद्धतीने तुम्हाला निगेटिव्ह हाफ सायकल तुम्हाला मिळणार नाही. असे जे सोर्स ऑफ एनर्जी असतो त्याला डीसी सोर्स ऑफ एनर्जी असं म्हणतो. हे सगळं चाललंय आता आपल्या इथं आपल्या घरामध्ये. यातल्या बहुतांशी गोष्टीसाठी आपल्याला लागतो एसी करंट. काय लागतो? एसी करंट. भारतामध्ये सामान्यपणे 50 हर्ट्झची एसी करंट वाली लाईट वापरली जाते. ठीक आहे. तिथे तर डीसी करंट जनरेट होते. मग डायरेक्ट डीसी वापरणारा फक्त एकच आहे, एलईडी, लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड तो डायरेक्ट डीसी वापरू शकतो. तो काय करू शकतो? डायरेक्ट डीसी वापरू शकतो. पण बाकीच्यांचं काय? मग त्यासाठी आपल्याला एक वेगळं डिव्हाइस वापरावं लागतं जे डीसी ला एसी मध्ये कन्वर्ट करतं. डीसी ला एसी मध्ये कन्वर्ट करतं. पुस्तकामध्ये तुम्हाला इन्व्हर्टर हा शब्द प्रयोग दिलेला असणार आहे. काय? इन्व्हर्टर. जो डीसीचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे? एसी मध्ये. बरं, ह्याचा अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे. रात्रीचा सूर्य कुठून आणायचा? दिवसभर साठवलेली एनर्जी बॅटरीमध्ये साठवली जाते, डीसीच्या स्वरूपात साठवली जाते आणि तिचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागतं? एसी. त्यासाठी आपण कशाचा वापर करतो? कशाचा? इन्व्हर्टर. ठीक आहे. पाहता पुढे. The electrical energy generated is DC in the nature. So energy in the sunlight, photoelectric effect, photovoltaic effect. काय झालं? डीसी इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे. मग अशी मी उल्लेख केला विशिष्ट पद्धतीचं विशिष्ट प्रकारचं मटेरियल लागतं. सेमी कंडक्टर असणार आहे तो, जो कारण सामान्यपणे सिलिकॉन वगैरे वापरला जातो. अजून एक महत्वाचा पॉइंट, समजा 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर एवढ्या छोट्याशा आकाराचा एक फोटोव्होल्टाईक सेल. हे जे सोलार फोटोव्होल्टाईक सेल किती आकाराचा आहे? 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात 1 सेंटीमीटर स्क्वेअर. किती? 1 सेंटीमीटर. हे एक सेल आहे फक्त. हे एक सेल आहे. हे जे एक सेल आहे किती एनर्जी जनरेट करतं? 30 मेगा एम्पियर. 30 मिली एम्पियर. मेगा नाही, इट्स नॉट मेगा. मेगा असतं तर कॅपिटल एम असते. इट इज 30 मिली एम्पियर. किती? 30 मिली. मिली मीन्स 10⁻³ 10⁻. म्हणजे 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया असणारं जे फोटोव्होल्टाईक सेल आहे. अ सेल ऑफ अ सोलार फोटोव्होल्टाईक सेल ऑफ 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया प्रोड्युसेस डीसी करंट ऑफ 30 मिली एम्पियर and 0.5 volt. व्होल्ट किती प्रोड्यूस होतो? 0.5 व्होल्ट. ठीक आहे.
मग हे आता करंट खूप कमी आहे, मग असे 100 सेल वापरले तुम्ही. किती सेल वापरले? 100 सेल आपण वापरले. तर लक्षात घ्या 1 सेंटीमीटर स्क्वेअर साठी किती? 30. 1 सेंटीमीटर स्क्वेअर साठी किती? 30. अशी किती सेल वापरलेत आपण? 100. काय होणार आहे? 30 into 100 किती झालं? 3000 मिली एम्पियर. 3000 मिली एम्पियर. अर्थात हे झालं 10⁻3. हे काय झालं? 10⁻3. हे किती आहे? मिली म्हणजे 10⁻³ प्लस 3 मायनस 3 इयत्ता 6वी घातांकाचे नियम. पाया समान बेस सारखा आहे त्यांचा. पॉवर त्यांची बेरीज करतात मध्ये जर प्रोडक्ट असेल तर. इयत्ता 6वी शिकलोय ना आपण. मग अधिक 3 आणि वजा 3 ची बेरीज किती आली? प्लस 3 मायनस 3 0. म्हणजे इथं आलं 10⁻0. 10⁻0 किती? 1. कुठल्याही संख्येचा 0 अवघातांक a⁻0 1 चा रूल आहे तुम्हाला. सो 10⁻0 1. शिल्लक राहिलं 3. सो 3 एम्पियर. किती? 3 एम्पियर एवढा इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होते, करंट. सो व्हॉट अबाउट व्होल्ट? व्होल्ट इज इंडिपेंडेंट ऑन द एरिया. व्होल्ट इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया. तेवढा 0.5 व्होल्ट. किती? काय काय लक्षात ठेवलं आता शेवटच्या मुद्द्यात? साधा प्रश्न आला फिरून. There is a solar photovoltaic cell with the area 1 centimeter square which produces electric energy, which produces electric current of 30 milliampere at 0.5 volt. असं दिलं वाक्य गिवन मध्ये. Now such 200 cells will give वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. किती? काय करतात तुम्ही? या दोघांचा प्रोडक्ट करतात. किती आला? 200 into 30 मिली एम्पियर. सो 3 दुने 6 एवढे मिली एम्पियर. बरोबर. हे ऑप्शन मध्ये चेक करायचं. असेल तर सोन्यावर पिवळं. हे नसेल तर कुठलं ऑप्शन असेल? हे मिली म्हणजे 10⁻³ हे 3 शून्य हे -3 कॅन्सल. किती येणार? 6 एम्पियर. मी तुम्हाला हिंट म्हणून असं सांगू शकलो असतं हे मिलीला 3 शून्य घालवायचे डायरेक्ट एम्पियर लिहायचे. ते तुम्ही करा, पण हे काय आलं हे मी तुम्हाला सांगितलं 6 एम्पियर. सर व्होल्टेज किती? हे पोटेन्शियल डिफरन्स किती? तेवढाच 0.5 व्होल्ट बिकॉज इट इज इंडिपेंडेंट ऑफ एरिया ऑफ द सेल. ठीक आहे. चलो. सो सोलार फोटोव्होल्टाइक सेल टर्बाइनचा वापर नाही. सोलर फोटोवोल्टाइक इफेक्ट ही प्रोसेस है टू कन्वर्ट सोलर एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी एंड दिस इज द डिवाइस. ठीक है. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेटेड इन द डीसी फॉर्म. ठीक है. एमसीक्यू काय आहे? डीसी किंवा रिकामी जागा. ट्रू और फॉल्स? एनर्जी इन द सनलाइट बाय द प्रोसेस ऑफ फोटोवोल्टाइक इफेक्ट कन्वर्टेड इनटू डीसी इलेक्ट्रिक पॉवर. ठीक आहे. मटेरियल यूज सेमीकंडक्टर. सामान्यपणे कोण असतं? सिलिकॉन. आणि 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा जर हे असेल सेल असेल एवढा एरिया असणार. इट प्रोड्युसेस 30 मिली एम्पियर. बाकी मग मी तुम्हाला सांगितलं आहे. सोलार सेल दिवसभर चालू राहील. रात्री काय अडचण आहे ना? मी दिवसभराची एनर्जी बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते इन्व्हर्टरच्या सहाय्याने. का बरं इन्व्हर्टर वापरायचा? डीसीचं कन्वर्जन पुढे करावं लागतं एसी. आणि मग इलेक्ट्रिक इक्विपमेंट वर्किंग ऑन एसी पॉवर आपल्याला चालवता येऊ शकतं. याच्यामध्ये तुम्ही पाहता की सोलार सेल विशिष्ट पद्धतीने जोडलेले आहेत. पॅरलल सिरीज, पॅरलल कॉम्बिनेशन किंवा सिरीज कॉम्बिनेशन वगैरे वगैरे. ते सिलेबस मध्ये नाहीये, तो टाळतोय मुद्दा मी. एनर्जी फ्रॉम द लाईट, इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार फोटोव्होल्टाइक सेल, सोलार फोटोव्होल्टाइक सेल इफेक्ट, सोलार फोटोव्होल्टाइक इफेक्ट. डीसी एनर्जी कन्वर्टेड इनटू इन्व्हर्टर. फटाफट ट्रान्सफॉर्मर. ही एनर्जी पॉवर ग्रिड मध्ये वापरायची. ती एनर्जी कशामध्ये वापरायची? पॉवर ग्रिड मध्ये वापरायची. मग पॉवर ग्रिड मध्ये जर आपल्याला ही एनर्जी वापरायची असणार असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? त्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मर वापरावं लागणार. हे ट्रान्सफॉर्मर मग अशी उल्लेख केलं तसं बाळांना 2 प्रकारचे असतात. स्टेप अप, ऍडिशनल नॉलेज म्हणून माहिती असते, किंवा स्टेप डाऊन.
स्टेप अप वाला काय करतो, लो अल्टरनेटिंग करंट जो असतो त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो, हाय अल्टरनेटिंग. लो ला कशामध्ये कन्वर्ट करतो, हाय. म्हणजे इथे जे प्रोड्यूस झालेलं आहे ते व्होल्टेज जर कमी असेल तर ग्रीडला आवश्यक असणाऱ्या व्होल्टेज मध्ये तो काय करायचं काम करतो, कन्वर्ट करायचं काम करतो. कोण, ट्रान्सफॉर्मर. कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरावा लागेल, स्टेप. याच्यासाठी तुम्हाला थोडंसं पुढे शिकावं लागेल कसं कसं, आता सध्या एवढं लक्षात ठेवलं. आणि समजा इथे प्रोड्यूस झालेला जास्तीच आहे आणि पॉवर ग्रीड मध्ये कमी व्होल्टेज आहे, मग काय करणार, मग हाय व्होल्टेज कशामध्ये न्यावं लागेल, लो व्होल्टेज. त्याला तुम्ही काय म्हणता, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. हे काम आहे ट्रान्सफॉर्मर. कळतंय. रिक्वायर्ड एसी मध्ये कन्वर्ट करायचं. पॉवर ग्रीड मध्ये जेवढा आयसी आहे त्याच बरोबर तेवढ्याच त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं. तर दुसरं जे आहे आतापर्यंत जे आपण पाहिलं, आपण मगाशी सांगितलं सोलार एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक एनर्जी बाय 2 वेज. त्याच्यामध्ये आपण टर्बाईन वापरला नाही. ही दुसरी मेथड आहे, त्यात आपण टर्बाईन वापरणार. दुसऱ्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, टर्बाईन वापरणार आहोत. दीज आर द सोलार पॅनल. सोलार एनर्जी इथे काय होणार आहे, थोडंसं नीट निरीक्षण केलं, निळा रंग दिसतोय इथे, थोडक्यात जांभळा दिसतोय थोडासा, बरोबर. डायग्राम ही बघा थोडीशी व्यवस्थित. या बाजूने पाण्याचा फ्लो आहे, ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर. सोलार एनर्जीची ट्रॅप केलेली एनर्जी, त्यासाठी आपण कॉन्सन्ट्रेटर वापरतो. लहानपणी असला खेळ खेळला असतात, बिंगाने कागद जाळायचा. काय केलेलं आहे आपण तिथे, काय करतो, सोलार एनर्जी कॉन्सन्ट्रेट करतो, बरोबर आहे ना. त्यासाठी कॉन्सन्ट्रेटर्स वापरले जातात. कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाइट. ठीक आहे. सनलाइट ऍब्झॉर्ब झाली, जी लाईट एनर्जी आहे, सोलार एनर्जी आहे, त्याच्यातली एनर्जी वापरून आपण पाणी काय करतो, इथे इथे बघा ब्ल्यू 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 ब्ल्यू, थोडंसं रेड 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 रेड. दिस इज पॅनल, दिस इज सोलार पॅनल. तो काय करतोय, सोलार एनर्जी ऍब्झॉर्ब करतोय. तो स्वतः ते ऍब्झॉर्ब केल्यानंतर काय होतोय, गरम होतोय आणि पाण्याला गरम करतोय. कशासाठी, ऑब्विसली स्टीम प्रोड्यूस झाली. आता ही जी स्टीम आहे, मग आपला पुढचा प्रवास चालू झाला, स्टीम टर्बाईन वापरला गेलेला असणार आहे. ती स्टीम वेगाने येणार, टर्बाईन फिरवणार, टर्बाईन फिरवली की काय होणार, इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस होणार. समजतंय का. सोलार एनर्जी, पॅनल, हे कोल्ड वॉटर, इथे जी थर्मल एनर्जी ते वापरली, पाणी गरम झालं, वाफा तयार झाल्या, स्टीम तयार झाली. ही स्टीम बघा इथे, ही स्टीम कशासाठी वापरली गेली, टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली गेली. तेच पाणी परत रियूज साठी इकडे वापरले पंपाच्या साहाय्याने. ते बाहेर गेलेलं नाही. ते बघा कूलिंग टॉवर आहे. हे जे पाणी वापरल्यानंतर कुठे नेलं, कूलिंग टॉवर, कूल झालं, ते परत रियूज करायसाठी इकडे वापरलं. आणि ते जनरेटर आहे, जनरेटरच्या साहाय्याने काय केलं, एनर्जी जनरेट केली. सो दुसऱ्या मेथड मध्ये आपण काय केलं, टर्बाईन वापरणार होतो. तेच आपण इथे केलेले. कॉन्सन्ट्रेटर्स फॉर कलेक्टिंग सनलाइट, ऍब्झॉर्बर फॉर ऍब्झॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट, आणि मग स्टीम टर्बाईन, इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक एनर्जी. दिस इज ऑल अबाउट द चॅप्टर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. समजलेलं आहे. सो आपण पहिल्यांदा एनर्जी कशी जनरेट करतो हे समजून घेतलं. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कळणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी मी तिथे खूप जास्त वेळ दिला. त्याच्यानंतर मी अजून एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं की एनर्जीचा चेंज कसा होत जातो. लक्षात येते, तो फ्लो डायग्राम खालचा मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी असं कुठल्या तरी डायग्राम कशी थांबलो आणि नाही हा स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन पाठ करा असं तुम्हाला मी सांगितलेलं नाही. पण ते स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन काढायला सांगितलं जाणार नाही, रिकाम्या जागा दिल्या जाते. इथे चौकटी तुम्हाला काढावं लागेल, ते नाव लिहावं लागेल. लक्षात येते का. त्यामध्ये स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन बघायचं. हे परीक्षेला जसं तसं विचारलं जाईल. हे परीक्षेला जसं तसं विचारलं जाईल. समजा सोलार एनर्जी आपल्याला टर्बाईनच्या साहाय्याने मिळवायची. विचारलं तुम्हाला फ्लो डायग्राम काढा, कसा काढता, सुरुवात कुठून करायची, कॉन्सन्ट्रेटेड फॉर कलेक्टिंग सनलाइट. पुढे काय, पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेटेड वापरले, ज्याच्यासाठी सोलार पॅनल, दे आर द कॉन्सन्ट्रेटेड. ते काय करतात, सोलार एनर्जी कॉन्सन्ट्रेट करतात. कशासाठी, टू ऍब्झॉर्ब सनलाइट. आता ती ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी कशासाठी वापरायची, पाणी गरम करण्यासाठी वापरायची. ऍब्झॉर्बर फॉर ऍब्झॉर्बिंग द कॉन्सन्ट्रेटेड सनलाइट. मग आता त्याने काय होणार आहे, पाणी गरम होणार आहे. म्हणजे काय, स्टीम टर्बाईन, इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक एनर्जी. जर एनर्जी फ्लो मला विचारला असता तर कसं लिहिलं असतं सांगा. पहिल्यांदा सोलार एनर्जी, मग हीट एनर्जी, पुढे
kinetic energy in the steam, kinetic energy in the turbine, and then as simple as that. समजलेलं आहे. बरं, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी असं का नाव आहे बरं ह्या धड्याला? जर धडा कळला असेल तर सांगू शकता तुम्ही मला. तुम्ही पहिल्यांदा 3 सोर्स पाहिले. एक पहिला कोळसा, कोल. दुसरा काय पाहिला? न्यूक्लिअर रिएक्टर्स आपण पाहिले, म्हणजे युरेनियम आणि प्लुटोनियम वापरले. तिसरा आपला नॅचरल गॅस. काय प्रॉब्लेम होते रे? सोर्सेस लिमिटेड. दुसरं एनर्जी बरोबर पोल्युशन होत होतं, लक्षात येते, आणि हे हजार्डस आहे. बर, त्याच्यानंतर आपण जे सोर्सेस पाहिले हे पोल्युशन फ्री होते. काही थोडेफार समस्या आहेत, वादच नाही, पण त्यांचा वापर करणं जास्त फायद्याचं ठरणार आहे, कारण त्यांचे सोर्सेस लिमिटेड नाहीये. म्हणून या धड्याचं नाव काय आहे? विदाउट डॅमेजिंग एन्व्हायरमेंट, विदाउट डॅमेजिंग एन्व्हायरमेंट, विदाउट डिग्रेडिंग एन्व्हायरमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण अभ्यास करतो. सस्टेनेबल म्हणजे सोर्सेस हळूहळू पुरून आपण वापरणार आहोत. पर्यावरणाला हानी न पोहोचवता आपण एनर्जी प्रोड्यूस करणार आहोत. म्हणून याला काय म्हटलं गेलेलं आहे? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. पण एनर्जी कशी प्रोड्यूस करतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, जनरेट कशी करतात हे माहिती असलं पाहिजे. मग आता जे सोर्सेस वापरले जातात त्यातल्या समस्या काय आहेत आपल्याला कळलं तर आपण त्याच्यावरचा उतारा काढू. जर आपल्याला माहिती असेल की ह्याच्यात काही समस्याच नाही तर ह्या इथेच वापरा ना, कशा डोक्याला त्रास करताय आमच्या. पण त्रास काय हे समजलं तर मग आपल्याला पुढे जाता येणार आहे. समजलेलं आहे का? नक्की. ठीक आहे, एका गाड्याखालचे प्रश्न उत्तर बघून घ्या, उत्तर मांडायचा प्रयत्न करा. जेवढं काही सांगितलेलं आहे ते नॉलेज तिथे अप्लाय करायचा प्रयत्न करायचा आहे. थांबायचं. थँक्यू.